शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। दादा दादा ज्वाइन हुए क्या? दादा ठीक है। श्री स्वामी समर्थ सभी को। थोड़ा सा ही मतलब बताना चाहूंगी कि मानव जन्म हमें क्यों मिलता है और कैसे मिलता है। तो दादा ज्वाइन होते हैं, तब तक आपको थोड़ा सा बताती हूँ। श्री स्वामी समर्थ। आता तो मुझे भी कुछ नहीं, लेकिन पढ़ के ही बताऊंगी और थोड़ा सा अपने शब्दों में बताने की कोशिश करूंगी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सभी को। देखिए, मानव जीवन और अन्य 84 लाख जो हमें योनियां काटनी पड़ती हैं, तो 83,09,999 योनि हमारी कैसी होती है, और एक मानव जन्म ही क्यों हमें ऐसा मिलता है जिसमें हम बोल सकते हैं, चल सकते हैं, सामने वाले व्यक्ति की भावनाओं को समझ सकते हैं। तो हमें मनुष्य जीवन में कैसा जीना चाहिए, और मनुष्य जीवन में ही हमें मनुष्य जीवन क्यों मिला है। मनुष्य जीवन हमें प्रभु का नामस्मरण करने के लिए मिला है, हमें गुरु के चरणों में सदा लीन होने के लिए मिला है। क्यों? देखिए, प्राणी भी होते हैं, है ना, जलचर थलचर सब होते हैं, किंतु वो बोल सकते हैं क्या? गौ माता के शरीर में 33 करोड़ देवी देवता निवास करते हैं, लेकिन क्या गौ माता बोल सकती है? नहीं बोल सकती है। लेकिन मनुष्य के जीवन में सिर्फ एक मनुष्य के मतलब मनुष्य जो आकार होता है, मानव आकार में सिर्फ एक हृदय होता है। हृदय में तो कोई ऐसा मतलब जीव या ऐसा मतलब 33 करोड़ देवी देवता या ऐसे तो अपने को नहीं कुछ मिलते हैं ना, क्योंकि मनुष्य के जीवन में तो अहंकार लोभ मोह सब कुछ उनके साथ में होता है। फिर भी मानव को क्यों ऐसा इतनी कला से भगवान ने गढ़ा गया है, भगवान के द्वारा गढ़ा गया है कि मानव ही सब कुछ समझ सकता है, सब कुछ बोल सकता है। तो हमें मानव जीवन में क्या करना चाहिए, और मानव जीवन में ही हमें कितना मतलब उसको अगली योनि के लिए हमें कितना कर लेना चाहिए कि हमें मनुष्य जीवन में अगर मतलब दूसरी योनियों में अगर हमको बोलना भी नहीं आए या हम बोल भी नहीं पाए, तो हमारे कर्म ऐसे होना चाहिए कि अगला जन्म हमको ऐसा मिले कि जो मनुष्य हमें मतलब सामने देखे वो हमारी भावनाओं को समझ पाए। कभी कभार गौ माता हमारे सामने खड़ी होती है, हम उसकी भावनाओं को समझ नहीं पाते हैं। कभी कभी उनके जीवों के नेत्रों से अश्रु निकलते हैं, पर हम उनकी भावनाओं को समझ नहीं पाते, उनकी पीड़ाओं को समझ नहीं पाते हैं। क्यों? क्योंकि वो भी पूर्व जन्म में कहीं ना कहीं मनुष्य होंगे, और वो मनुष्य जन्म लेकर जब वो मनुष्य से मनुष्य का दुख नहीं समझ पाए होंगे, दर्द नहीं समझ पाए होंगे ना, तो उनको मतलब जो अभी वो उनकी योनि अगर पशु पक्षी के रूप में हुई, तो साधारण मनुष्य उनको देखकर उनका दर्द नहीं समझ पाएगा। इसलिए हमें मनुष्य जन्म जो मिला है, उसमें सदैव प्रभु की शरणागति में रहकर प्रभु का नाम स्मरण कर कर ये जीवन को ऐसा सफल बनाना चाहिए, सत्कर्मों में लगाकर। कहते हैं ना कि हे गुरुदेव, हम सबको सद्बुद्धि दो, सत कर्तव्य करने की प्रवृत्ति दो, सच बोलने का अभ्यास दो, और सत स्वरूप का ज्ञान दो। नियमित बाल संस्कार में हम ये प्रार्थना लेते हैं। तो क्यों लेते हैं कि हे प्रभु, यह मनुष्य जीवन जो होता है ना, बड़ा ही लोभ मोह और अहंकार से युक्त होता है। तो हे प्रभु, आप अपनी शरणागति में लेकर हमें ऐसी सद्बुद्धि प्रदान करिए, ऐसा सुशिक्षित योग प्रदान करिए, ऐसा सुशिक्षित मार्ग दिखाइए कि हम अपने सत्कर्म में आपकी शरणागति में हमेशा रहें और नाम स्मरण आपका करते रहें। तो उसी बेस पर मतलब उसी उसमें एक छोटी सी मैंने एक
कथा पढ़ी थी कि दत्त प्रभु हमारे गुरु हैं। मतलब कलयुग में, सतयुग में, द्वापर युग में, त्रेता युग में, चारों युगों में प्रभु दत्त प्रभु का स्थान सबसे उच्चतम होता है, क्योंकि सदगुरु मतलब ईश्वर के भी गुरु होते हैं। ईश्वर के गुरु भी कौन है? दत्त प्रभु। दत्त प्रभु में सदैव मतलब तीनों कालों, तीनों देवों सभी का वास उनमें होता है। ऐसा कहा जाता है, आदो ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देव सदा शिव मूर्ति त्रय स्वरूपाय दत्तात्रेयाय नमोस्तुते। ब्रह्म ज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाश भूतले प्रज्ञान घन बोधाय दत्तात्रेयाय नमोस्तुते। तो ऐसा कहा जाता है, जगत गुरु आदि शंकराचार्य जी ने यह लिखा है कि जो आदि में ब्रह्मा है, मध्य में विष्णु है तथा अंत में सदाशिव है, उन दत्तात्रेय भगवान को मैं सदैव नमस्कार करता हूँ। मतलब भगवान ने पहले ही ऐसा निर्धारित किया है, स्वयं दत्त प्रभु की मूर्ति में तीनों काल, तीनों देवों सदैव सबका वास होता है। इसलिए दत्त प्रभु गुरु, अगर हम उनको गुरु मानकर दत्त श्री स्वामी समर्थ आवाज येत नाही ताई. येतोय ना आवाज? आता यायला लागला. हाँ ताई आता है. सॉरी हाँ, तो गुरु मार्ग हमें ऐसा चूज करना चाहिए। फिर दूसरा कहते हैं, आकाश भूतल जिनके वस्त्र हैं, जो साकार प्रज्ञान घन स्वरूप है, उन भगवान दत्तात्रेय को मेरा नमस्कार है। ऐसा कहा जाता है। तो भगवान में तीनों लोक, तीनों देव, सब पंच महाभूत सब कुछ अगर निहित है तो कहाँ है? गुरु चरणों में हमेशा निहित होते हैं। और गुरु में ऐसी शक्ति होती है कि आपके कितने भी कर्म दोष क्यों ना हो, आपको कितना भी कोई सा मतलब कैसे बोलते हैं ना कि कुंडली में दोष आ गया, ये आ गया, वो आ गया, तो कितना भी कुंडली में दोष हो, लेकिन गुरु शक्ति इतनी महान होती है कि गुरु शक्ति उस कुंडली को भी बदल सकती है। तो उस पर एक छोटा सा लेके वो मैं आपको पढ़ के सुनाऊंगी। जन्म पत्रिका गुरु म्हणजे बदलू शकतात. सद्गुरूच्या शरणी जेव्हा आपण जातो तेव्हा आपली जन्मपत्रिका सुद्धा गुरुची शक्तीने बदलू शकतात. गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या, जर शिष्याने गुरुसेवा हीच ईश्वर सेवा समजून केली ना, तर गुरूंची त्यांच्या पत्रिकेवर नियंत्रण रहते। बराबर है। गुरु मतलब ऐसे होते हैं कि अगर हम उन्हें गुरु में ही हमें ईश्वर खोजना चाहिए। क्यों? क्योंकि ईश्वर को हम डायरेक्ट पाने की क्षमता ही नहीं रखते। ईश्वर अगर हमारे सामने खड़े हो जाए तो हम गुरु मार्ग से ही ईश्वर तक पहुंच सकते हैं। और गुरु के चरणों में ही सदैव ब्रह्मा विष्णु महेश को हमें देखना चाहिए। जर शिष्याने गुरु सेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरूंचे त्यांच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते। सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही, परंतु दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना एक आहे, जे मी तुम्हाला आता सांगते। एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला। ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्यांनी मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले। ती बाई रडत रडत टेंबे स्वामीकडे गेली। स्वामींनी पत्रिका पाहिली व स्वतः पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली। त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यूयोग टळला। जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते, कारण ब्रेकवर त्यांचे नियंत्रण असते। बराबर है। तो हमारी गाड़ी कौन चलाते हैं? हम बोलते हैं ना, जैसे भगवान राम जब केवट की नैया में बैठे थे तो उन्होंने कहा था कि मतलब केवट भगवान को बोलते हैं वो कि नावड़ा रे नाव धीरे रे चलाना, ऐसा बोलते हैं वो भगवान केवट को, है ना। तो ऐसे ही मतलब केवट जैसे श्री राम प्रभु की गाड़ी वैसे चला रहे थे तो उनको बोलते थे श्री राम जी कि हे नाविक, आप ना धीरे से गाड़ी चलाना,
धीरे से नाव चलाना, नाव धीरे धीरे पार करना। ऐसे ही गुरु के सानिध्य में हम रहकर गुरु हमारी गाड़ी चलाते हैं, ठीक है। तो गुरु हमारे क्या एज हमारे मतलब हमको वो मार्ग दिखाने का कार्य करते हैं। तो हमारी जो जीवन का मार्ग होता है, जीवन को ड्राइवर की तरह वो रखते हैं। इसका मतलब ये नहीं, गुरु के चरणों में रहकर हमें हमेशा उनके सानिध्य में रहकर उनके ऊपर हमारे जीवन का ब्रेक होता है। वो कभी भी हमको मृत्यु को अगर टाल सकते हैं तो वो भी गुरु के सानिध्य में आकर टल सकती है। ब्रेकवर त्यांचे नियंत्रण असते, पण प्रवाशांचे ते नसते. प्रवाशाचे ते नसते. तसेच या सद्गुरूंच्या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कुठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच. बराबर है। गुरु को आप आंख बंद करके जब गुरु को याद करते हैं, ध्यान करते हैं, एक बार सिर्फ आपको कहने की जरूरत होती है, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। गुरु स्वयं आपके समक्ष होते, उनको हमारे सुख दुख हंसना रोना सब कुछ उनको पता चलता है और वो 0 मिनट में हमको पूछ लेते हैं, या हमको उनका कुछ न कुछ दृष्टांत ऐसा हो जाता है कि उनको सब कुछ पता चल जाता है। पण आपल्याला हाकेत ती श्रद्धा, ती आर्तता असली पाहिजे। मतलब हम जब गुरु को आवाज लगाए, हम दुख में आवाज लगाएं या सुख में आवाज लगाएं, तो हमारी श्रद्धा इतनी प्रबल होना चाहिए या इतनी आर्तता हमारी श्रद्धा में होना चाहिए कि वो जो आवाज है वो गुरु तक, प्रभु तक पहुंच पाए। गुरुच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा नसते। असे वाटते का तुम्हाला की हीच गुरुची सेवा आहे? त्यांच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची खरी सेवा नव्हेच। गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होते। माझ्या जवळ जे येताय ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो। तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्या जवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे गुरु कृपा ही केवलम, शिष्य परम मंगलम। देखो, हम जब भी गुरु की शरणागति में, अभी हम दादा से पूछते हैं कि दादा को हम कितने क्वेश्चन पूछते हैं कि दादा हमको ऐसा हो गया, दादा हम ऐसे बीमार हो गए, हमको संतति प्राप्ति चाहिए, हमारा सुख संपत्ति होना, हमको हमारा घर सुख समृद्धि से परिपूर्ण हो, है ना, हमारे घर में ये प्रॉब्लम हो गई, हमारे घर में ऐसा हो गया। तो हम कैसे बोलते हैं? लेकिन कभी हम ऐसा सोचते हैं, कभी हम ऐसा बोलते हैं क्या कि प्रभु हमको कुछ नहीं चाहिए, सिर्फ आपके चरणों की सेवा मिले। हे गुरुदेव, हमको आपके चरणों की सेवा मिले, हम आपकी सेवा में सदैव लीन रहे, यही हमको सिर्फ देना। ऐसा हम कभी बोल पाते हैं क्या? नहीं। क्यों? क्योंकि मनुष्य जीवन ही ऐसा है। इसलिए मनुष्य जीवन में हमेशा गुरु को हम मतलब गुरु की शरणागति में रहना चाहिए। एक और छोटा सा ये है, जो पुष्कळांना माणूस मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला असतो। असा मनुष्य अजरामर होतो। तो निस्वार्थपणाने राहून मनावर संयम ठेवतो। मतलब खरा शिष्य क्या होता है वो बताया है इसमें। स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याच्या दुष्टपणात त्यांच्याकडून होणेच शक्यच नाही। असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, मुलाला मुलासारखा दिसतो। म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते। असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही। मान घ्यायला योग्य असूनही मनाची अपेक्षा तो करत नाही। स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो। तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही। असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा। अशा लोकांना संत म्हणतात। आता तुम्ही मतलब इतना जो मैंने पैराग्राफ बताया उसमें आपको समझा होगा कि ये शब्द मैं किसी को मतलब किसके लिए बोलना चाह रही हूँ। और सच में कलयुग में इस मानव अवतार में ऐसे कार्य करना, तो किस हृदय के द्वारा वो कार्य हो सकते हैं, वो मनुष्य कैसा होता है, वो आप सभी को समझ में आया होगा।
असा लोकांना संत म्हणतात. आणि जी जी कर्मे करतात ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माचे पासून जगाचे कल्याण घडते. कारण त्यांचे कर्म असे असतात, त्यांना ना लोभ असतो, ना मोह असतो, ना अहंकार असतो, ना काही त्यांना काही परिवाराचा मोह पण नसतो. म्हणजे ते सदैव अ, एक अ, प क्या बोलते हैं ना, परिवार में पारिवारिक वैराग्य जो बोलते हैं, परिवार में रह के भी उनको सुख दुख किसी से मोह नहीं होता है, अपने सिर्फ कर्मों से मोह होता है, कर्म करते रहते हैं और सत्कर्तव्य कर कर वो सिर्फ लोगों का कल्याण करने की कोशिश करते हैं. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. तर असा संतांच्या, भगवंताच्या, गुरूंच्या आणि सद्गुरूंच्या अ, काय विचार असतो आणि त्यांचा व्यवहार असा असतो. तर आपल्याला सदैव सद्गुरूंच्या शरणी राहून सदैव निस्वार्थपणे सेवा निरहंकार मतलब निरंकार और अहंकार से परे वो सेवा हमें सदैव करना चाहिए गुरु के चरणों में रहकर, क्योंकि गुरु बहुत करुणामय होते हैं. उनके शब्दों को हमें पहचान पाना ही मुश्किल है, हम उनको कभी भी पहचान नहीं सकते. गुरु को हम जिस दिन पहचान लेंगे, कभी उन्हें हमें छोड़कर जाने की इच्छा नहीं होगी, कभी उन्हें हमें मतलब हम गुरु के एक एक शब्दों पर कैसे खरा उतर सकते हैं. हर मीटिंग में हमको दादा के द्वारा कितना मार्गदर्शन मिलता है. सुनिए उनकी 11 मीटिंग में कितना कितना परिवर्तन हो सकता है हमारे अंदर, ये उनकी एक एक मीटिंग में होता है. इसलिए हमें सदैव दादा के जो शब्द होते हैं, गुरु के शब्द जो हैं, उन्हें हमें सदैव मान्य करना चाहिए और हमारे जीवन में सदैव परिवर्तन हमें करते रहना चाहिए. क्यों? क्योंकि जीवन कभी भी सीखने के लिए अंत नहीं होता है. सदैव शिष्य बनकर और एक स्टूडेंट बनकर हमें सदैव कुछ न कुछ सीखते रहना चाहिए, क्योंकि व्यक्ति कभी भी पूर्ण नहीं होता है. सदैव उसे कुछ न कुछ सीख की जरूरत होती है, क्योंकि भगवान ने हाथ दिया है लेकिन हाथों की भी पांचों उंगलियां बराबर नहीं होती है. कभी हो सकती है क्या हाथों की उंगलियां पांचों बराबर? नहीं. पर जब हम भोजन करते हैं तो हमारी पांचों उंगलियां बराबर होती है. तो वो पांचों उंगलियां जब बराबर होती है, कैसे होती है? जब उंगलियां मुड़ती हैं, है ना? जब उंगलियों को हमें इकट्ठा करना पड़ता है, ऐसे हमें भी सभी विचारों को एकत्र कर कर और सद्गुरु के सभी विचारों को एकत्र कर कर हमारी पांचों उंगलियों को बराबर जैसे भोजन करते हैं, वैसे ज्ञान को ग्रहण करने की मतलब चेष्टा हमारे मन में हमेशा होनी चाहिए. बस इतना ही कहना चाहूंगी. की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दादा दादा हाँ, श्री स्वामी समर्थ. प्रणाम. दादा श्री स्वामी समर्थ. हाँ, प्रणाम. अजून कोण करते मार्गदर्शन? दादा आप करिए ना. हा, बघा आपल्या ऍडमिन मधून करत असेल ना कोणी करू द्या. अजून एक जण करू शकतो. ते रमण दादा आहेत का? शास्त्री दादा बोलायचंय त्यांना. नाहीतर ऍडमिन मधून कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ दादा. हा, श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. सुहासिनी पाटील त्यांनी बोलायचंय का? बोलू दे त्यांना. श्री स्वामी समर्थ. ताई बोला ताई. श्री स्वामी समर्थ. थोडा वेळ बोलते दादा. गुरुर् हा, ब्रह्मा बोलत आहे. गुरु हा श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व ऑनलाईन सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आताची दीपावलीचा सण झालेला आहे. सर्वजण तीर्थक्षेत्रावर सुट्ट्यांमध्ये देवदर्शनाला जात आहेत. बरेच जणांचं सेवा ह्या ऑनलाईन सेवेमार्फत अविनाथदादांच्या ह्या सेवेमार्फत ज्या काही सेवा होतात, श्रीयंत्राची, रुद्राभिषेकाची, गायत्री मातेची, ललिता सहस्रनामची किंवा दुर्गा सप्तशती पाठाची, तर ह्या सेवेच्या माध्यमातून
बऱ्याच सेवेकरांचे जे कुलदेव आणि कुलदेवता ह्यांचे जे काही मान सन्मान करायचे राहिलेले होते तर त्यांचे घडून येत आहेत ह्या सुट्ट्यांमध्ये. तर आपण पहा तिथं देवदर्शनाला जातो वगैरे. तिथे गेल्यानंतर पहा एक सांगावंसं वाटतं म्हणजे माझ्या अनुभवानुसार की आपण तिथे गेल्यानंतर आपण काय करतो आपलं समजा आपण जर एसटीने वगैरे जर गेलो स्वतःची गाडी असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु एसटीने वगैरे प्रवास केल्यानंतर सामान वगैरे आपल्या जवळ असतं. साधारणतः चपला वगैरे तर आपण काय करतो त्या स्टॉलच्या तिथे ठेवायला जातो आणि त्याला काय म्हणतो की आपण मला काही ओटीचं सामान किंवा काही प्रसादाचं देवीला काही न्यायचं ते सगळं असतं साहित्य. तर ते घेतो आपण त्यांच्याकडनं एका हे विशिष्ट ह्याच्यात पात्रामध्ये आणि मग आपण ते साहित्य ठेवतो आणि आपण काय म्हणतो की मी देवदर्शन करून आल्यानंतर तुमचे पैसे देतो आणि मग आमचं साहित्य घेऊन जातो. पण आता विचार करा की आपण हे साहित्य घेऊन जातो पैसे न देता. जोपर्यंत आपण पैसे त्याचे देत नाही तोपर्यंत त्याच्यावर त्या साहित्यावर त्या पूजेच्या साहित्यावर संपूर्ण मालकी हक्क त्या जो काही तो दुकानदार असतो त्याचा असतो पहा. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तो त्याच्यातर्फेच तो मान सन्मान केला जातो. तर जर अशा काही चुका घडत असतील तर आपण ते थोडंसं काळजीपूर्वक की आपण ज्या त्या वेळीच रोखठोक जर पैसे दिले तर त्या वस्तूवर आपला अधिकार राहतो आणि आपल्यातर्फे तो मान सन्मान केला जातो. हे पण आपण बारकाईनं लक्षात ठेवावं. त्यानंतर पहा आता कार्तिक एकादशी येते आणि त्या दिवसापासून विवाहाच्या तारखा म्हणजे तुळशीचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतर आपल्या ज्या काही वधूवर आहेत मुलं मुली तरुण युवती यांची सुद्धा लग्नाच्या तिथी काढल्या जातात. तर आता बऱ्याच आपल्या अविनादादांच्या ह्या लिंक मार्फत एवढे काही प्रश्न उत्तर येतात विवाहाच्या संदर्भात की मुला मुलींचे विवाह जमत नाहीत. तर आपण थोडक्यात अगोदर कारण पाहूया मुला मुलींचे विवाह का जमत नाहीत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतच माहित नसणं आपल्या घरामध्ये किंवा ती कोणती आहे हेच माहित नसतं. तर आपल्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या पोस्ट आहेत. कुलदेवी कशी माहित करून घ्यावी ह्याची सुद्धा पोस्ट आहे ती सेंड केली जाते आणि त्यातून आपल्याला ती सेवा रुजू केल्यानंतर आपल्याला कोणती कुलदेवी आहे त्याचे त्या स्थळाचे स्थान किंवा ते दृष्टांत आपल्याला होतात. आपण सेवा केल्यानंतर मनोभावे सेवा केल्यानंतर. त्यानंतर पहा म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवतेचा कोप असणं, त्यानंतर पितृदोष असणं. तर पितृदोषावर सुद्धा आपल्या ह्या सेवेच्या माध्यमातून आपण कोणतीही सेवा मनाने कोणतीही करू नये. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून इथं दादांचे स्वामींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यावेत. म्हणजे त्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर याच्यामध्ये पितृदोष सुद्धा आहे. पितृदोषावर जबरदस्त पितृदोष असेल तर आपल्याला दादा नेहमी नारायण नागबली सारखा विधी करायला सांगतात. याच्यामध्ये सुद्धा नारायण नागबली विधी आपल्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून आपल्याकडे जे काही त्र्यंबकेश्वरचे जे काही पुजारी आहेत तर त्यांच्या मार्फत जर केला तर कमी खर्चात म्हणजे आता आपण सर्व सेवेकरी ज्यावेळेस सेवेला आपण इथं लागतो त्यावेळेस सर्वसामान्यच असतो. सेवा झाल्यानंतर मग महाराज आपल्याला आपल्या सेवेच्या बदल्यात किंवा आपल्याकडनं सेवा करून देऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारली जाते नंतर. म्हणून आपण नारायण नागबली करताना ह्या ऑनलाईन सेवेच्या मार्फत जे काही पुजारी आहेत त्यांचे सुद्धा फोन नंबर आहेत, त्यांच्या पोस्ट आहेत, त्यांच्या तारखा आहेत हे सुद्धा आपल्याला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. आणि ज्यावेळेस नारायण नागबली सारखा विधी आपल्याला दिला जातो त्यावेळेस तो आवर्जून प्रथमतः त्याला प्राधान्य द्यावं. त्याच्या अगोदर ग्रामदेवताचा मान सन्मान करावा आणि नंतर नारायण नागबली सारखा विधी करावा. त्यानंतर पहा वधू आणि वर ह्या पक्षांचं पहा असं होतं की खूपच गरीब परिस्थिती असेल तर त्यामुळे सुद्धा लग्न जुळवायला अडचण येते. आता म्हणजे समोरची पार्टी श्रीमंत आहे आणि मुलगी समजा गरीब घराण्याची आहे तर ते असे सुद्धा विवाह लवकर जुळत नाहीत. त्यानंतर अतिश्रीमंत जर घरातील जरी मुलगी असेल तर त्या स्थळाशी सुद्धा लवकर विवाह जुळत नाही. त्यानंतर अति उच्च शिक्षण जर खूप मुली जास्त शिकलेल्या असतील तर त्या मुलीला त्या तोलामोलाचा उच्च शिक्षित मुलगा मिळणं सुद्धा बऱ्याच वेळा अवघड होऊन बसतं. मग शिकायचं का नाही असा प्रश्न नाही परंतु म्हणजे आपल्याला विवाहामध्ये ज्या काही अडचणी येतात त्याच्यातले हे काही पॉइंट आहेत. तर त्याच्यामध्ये अति उच्च शिक्षण किंवा अजिबातच शिक्षण नाही असे जे काही आहेत ते सुद्धा असतं किंवा त्याच्यामध्ये पहा
काही पत्रिकांमध्ये ग्रहांच्या बाधा वगैरे असतात, तर आपण इथं पत्रिका वगैरे पाहत नाही. दादा आपल्याला डायरेक्ट सेवा देतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपल्या ग्रहांचे दोष सुद्धा त्याच्यातून सेवेतूनच नाहीसे होतात. म्हणजे आपण पत्रिका पाहतच नाही ह्या ऑनलाईन सेवेमार्फत. परंतु हे जे काही दोष वगैरे असतात ते निघून जातात. त्यानंतर खूपच सुंदर मुली-मुलं असतील तर ह्यांचा सुद्धा विवाह जुळायला अडचण येते किंवा अतिकुरूप जर असतील तर त्यांचा सुद्धा विवाह जुळायला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. आता काही घराण्यांमध्ये काय असतं, की जे मुला-मुलींचे आई-वडील असतात त्यांचा आणि त्यांच्या समाजातील म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहणं ह्याच्यामुळे सुद्धा समाज म्हणजे जवळ-जवळ त्यांना वाळी टाकल्यासारखं करतो आणि त्यांना कुठलंही सहकार्य करत नाहीत. म्हणून तो ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला घरातल्या कुणीतरी प्रतिनिधी व्यक्तींनी उपस्थिती लावावी. त्याच्यानंतर पहा आता सध्याची पिढी इतकी भयानक आहे, की लहानपणापासून जर आपल्या मुलांवर संस्कार झाले, तर ती तरुण पिढी चांगली घडते. परंतु जर अजिबातच संस्कार नसतील, म्हणजे आई-वडील जॉबला असतात, मुलांना हव्या त्या गोष्टी घेऊन दिल्या जातात. मोबाईल म्हणा, काही तुम्हाला म्हणजे अ, पैसे वगैरे तुम्हाला खर्चायला आणि बाहेरगावी मुलं राहतात आणि ह्याच्यामध्ये काय होतं, पैसा खिशात खेळायला लागला, की मग त्याला वाईट वळण लागतं. त्यात संगत जर चांगली मिळाली तर अतिउत्तम. पण संगत जर वाईट मिळाली तर अशी मुलं-मुली म्हणजे वाईट व्यसनाधीनतेला म्हणजे त्याच्या बळी पडतात आणि मग ह्याचा परिणाम त्यांच्या विवाहावर सुद्धा होतो. त्यांना वाटत असतं, की आम्हाला म्हणजे बाकीच्या लोकांना आमच्याबद्दल काही माहीतच नाही. म्हणजे ज्यावेळेस कसं असतं, की मांजर दूध पिती, मांजरीला वाटतं, की मला कोणी पाहतच नाही. म्हणजे असंच त्या व्यसनाधीन मुलांना पण असंच वाटत असतं, की आम्ही हे काही करतोय, वाईट जे काही कृत्य करतोय, हे कोणाला कळत नाही, कोणाला माहीत पडत नाही. परंतु ह्याचा सुद्धा परिणाम तुमचा विवाह जुळण्यावर होतो. तर मग ह्याच्यामध्ये आपण आपल्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ दिले जातात. विवाहाचा मंत्र लावून तर ती सुद्धा आपण सेवा आवर्जून करावी. म्हणजे प्रश्नोत्तरच्या माध्यमातून केलेली सेवेला लवकरात लवकर फळ मिळतं. त्याला स्वामींचे आशीर्वाद असतात, दादांचे आशीर्वाद असतात. सेवेला कुठलाही अडथळा येत नाही आणि स्वामी सुद्धा आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल फलप्राप्ती करून देतात. त्याच्यामध्ये पहा सेवा करताना दुर्गा सप्तशतीचे पाठ तर सांगितले जातात, पण अजूनही त्याच्यावर सेवा आहेत. साधारणतः 16व्या श्रीसुक्त म्हणून जर अभिषेक केला तर त्याच्यामुळे सुद्धा विवाह जुळतात पहा. आणि ही सेवा अभिषेक करून सुद्धा हवनयुक्त जर श्रीसुक्त केलं तर संकल्पयुक्त तर ह्यानं सुद्धा विवाह जुळतात. त्यानंतर सध्या आपली ललिता सहस्त्रनामाची सेवा चालू आहे पहा. तर ललिता सहस्त्रनामच्या सेवेने सुद्धा अनेक मुला-मुलींचे विवाह जुळत आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेवा म्हणजे सेवेत सहभागी व्हावं. शक्यतो ज्या मुला-मुलींचे विवाह जुळवायला अडचण येत आहे, जास्त वय झालेलं आहे, त्यांनी तर ह्या सकाळच्या 6:30च्या सेवेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवावा. आणि ललिता सहस्त्रनामची सेवा इतकी काही पॉवरफुल आहे, की त्याच्यामध्ये अनेक जणांचे अनेक प्रश्न सुटतात. दादा नेहमीच त्याचं महत्त्व पण सांगतात आपल्याला मीटिंगच्या माध्यमातून, की हृदयविकारावर सुद्धा रामबाण औषध आहे आणि त्याच्यानंतर ताप वगैरे येतो, तर रात्री जर कोणाला ताप आला, तर ऐन टायमाला आपल्याकडं गोळ्या वगैरे औषधं नसतात, मेडिसिन नसतं किंवा हॉस्पिटलला आपण जाऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून जरी ललित सहस्त्रनाम म्हणलं, तर त्यानं सुद्धा पॉवरफुल म्हणजे त्याचा इफेक्ट जाणवतो. सकाळपर्यंत ताप उतरलेला असतो. तर अशा बरेच लग्नाचे सुद्धा आहे 6 महिने किंवा एक वर्ष किंवा तुमचं लग्न जुळेपर्यंत जरी तुम्ही ललिता सहस्त्रनामची वाचन जरी केलं तर तुमची वाचाशुद्धी पण होते आणि विवाहातला जो अडथळा आहे तो सुद्धा दूर होतो. त्यानंतर अपमृत्यूवर सुद्धा रामबाण उपाय आहे ललिता सहस्त्रनाम आणि हे विवाह सुद्धा तुम्ही विशिष्ट दिवस जर ललिता सहस्त्रनाम आता हवनयुक्त सेवेतच जर तुम्ही सहभाग नोंदवला तर नक्की तुमच्या ज्या मुला-मुलींचे विवाह जुळायचे राहिलेले आहेत, जुळत नाहीत, तर अशांनी तर आवर्जून ह्याच्यात सहभाग नोंदवावा आणि आपला विवाह लवकरात लवकर जुळवून आणावा. त्याच्यानंतर पहा, की बऱ्याच जणांना असं सांगितलं जातं, ब्राह्मण वगैरे सांगतात, की बाबा पत्रिकेमध्ये अशा-अशा ग्रहांचे दोष वगैरे आहेत. तर ह्याच्यावर सुद्धा आपलं नवग्रह स्तोत्र आहे पहा. नवग्रह स्तोत्राच्या 9 ओव्या त्या
वेळा 81 दिवस जर आपण संकल्पयुक्त जर आपण सेवा केली 81 दिवसाची, म्हणजे 9 ग्रहाच्या 9 ओव्या रोज 9 वेळा, 9 वेळा 9 ग्रह स्तोत्र वाचायचं आणि 9 वेळा ओवीच्या नंतर शेवटची जी फलश्रुती आहे पुढची, तर ती शेवटच्या ह्याला वाचायची. अशा पद्धतीने जर तुम्ही हवनयुक्त जर सेवा केली आवर्जून रोज, तर ह्यानं सुद्धा म्हणजे आपल्याला माहित नसतात की काय आहे दोष काय नाही, परंतु सेवेच्या माध्यमातून हे दोष सुद्धा नाहीसे होतात आणि आपल्याला म्हणजे विवाह जोडायला अडचण येत नाही. त्यानंतर आपलं रुद्र जे आहे, संध्याकाळचं रुद्र चालू आहे पहा, रुद्राभिषेक. ह्या रुद्राभिषेकाच्या सेवेतनं सुद्धा तुम्ही आता 121 दिवसाचा आपला संकल्पयुक्त रुद्राभिषेक चालू आहे. ह्या रुद्राभिषेकाच्या नुसत्या रुद्राच्या वाचनाने किंवा हवनाने सुद्धा मुला मुलींचे विवाह जुळून येतात, परंतु त्याचा तुमचा सहभाग असला पाहिजे. त्या पद्धतीने मनोभावे सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यानंतर उपवर मुलीनं जर आपल्या तुळशीला मनात इच्छा सांगून मंगळवारी आणि गुरुवारी जर 1 कप दूध जर तुळशीला अर्पण केलं की बाबा मला मनासारखा पती मिळावा, ह्यासाठी मी आपल्या म्हणजे तुळशी मातेला जर म्हटलं की मी हे दूध अर्पण करत आहे, तर ह्यानं सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात. तर माझ्या माहितीनुसार जेवढं काही मला आवश्यक होतं माझ्याकडं, तर ते मी थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. काही चुकीचं बोललं गेलं असेल तर ते माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं. श्री स्वामी समर्थ. झाली सेवा, स्वामींच्या चरणी अर्पण करते. आता दादा बोलतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रमण दादा बोलतोय. हो. हा, करा सुरुवात. चालेल. बोलतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज खरं तर मला सुद्धा दादांचंच ऐकायचं होतं, तर दादांच्या आज्ञेवरून मी 2 शब्द बोलतो. खरं तर आज खूप आनंद झाला. सुरुवातीला दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपले ऍडमिन, सेवेकरी, भगवंताच्या सर्वांच्या ठिकाणी अगदी कोटी कोटी प्रणाम करून 1-2 शब्द मार्गदर्शन पर दादांच्याच आज्ञेनं दादांच्या शक्तीनं बोलतोय. कारण मग अभिरुचिताई बोलल्या, गुरुतत्व हे फार मोठं आहे. आपल्याला आपल्यातले विकार घालवणं, देवाविषयी भक्ती, नुसती भक्ती नाही, प्रेम भक्ती प्राप्त करून देणं. ज्ञान झालं तरी गर्व होतो, पण प्रेमासहित ज्ञान देणं, भगवंताची खरी भक्ती समजावून देणं, आपल्या संसारातल्याही अडीअडचणी म्हणजे सोडवणं, आणखी प्रत्यक्ष देव समजावून करतळी आवळे तैसा हरी तुकोबाराय म्हणतात, तशी अनुभूती सद्गुरूंच्याच कृपेने भक्ताला होत असते. कारण सद्गुरूंचं तत्व म्हणजे अगदी फार मोठं आहे. कारण माऊलींची एक ओवी आहे, येत वडील जे जे करीती तया नामधर्म ठेवीती आणि येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून त्यांच्या जे मोठ्यांचं अनुकरण लहान करत असतात, म्हणून रामकृष्णादी अवतारांनी सुद्धा गुरु केले. प्रभू रामचंद्रांनाही वशिष्ठ ऋषींना गुरु केलं आणि त्यांच्या आज्ञेत वागले. भगवान श्रीकृष्णांनीही सांदीपनी ऋषींना गुरु केलं आणि त्यांच्या घरी सेवा केली. अगदी लाकडाच्या मोळ्या आणल्या, त्यांचा मृत गुरुपुत्र तोही आणून दिला. वास्तविक ते भगवंत होते. आता भगवंत म्हणून गुरु बिन भवनिधी तरई न कोई, जव शंकर विरंची सम होई.
भगवान शंकरासारखे आणि ब्रह्मदेवासारखे जरी झाले तरी सद्गुरूंशिवाय आणि हा भवनिधी तरता येत नाही. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. वास्तविक म्हणून तरी माऊलींनी मी गेल्या वेळेस बोललो होतो की 25, 20 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये अगदी सद्गुरूवर बोललं. त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्याविषयी कमालीचा आदर आणि ती स्तुती जर ऐकली तर ऐकतच राहावी वाटती अशा त्या माऊलींच्या ओव्या आणि ते कवित्व त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. म्हणून सद्गुरूविषयी किती बोलावं, बोलणं तेवढं कमीच आहे. नव्हे आपली बुद्धी सुद्धा कुंठित होते, मती कुंठित होते. इतकं सद्गुरूंचं वर्णन देवापेक्षाही मोठं आहे. सर्व क्षेत्रांचा आणि देवांचा म्हणजे कृपेचा वास त्यांच्या चरणामध्ये असतो. म्हणून सद्गुरूविषयी जितकं बोलाल तेवढं कमी आहे. वास्तविक दादांसारखे गुरु मिळायला अनंत जन्माची पुण्य आहे पाहिजे. त्यांचे अनुभव येतात. दादा खूपच काही अनुभव सत्रात एका दिवशी मी बोलेन. तुम्ही आज्ञा द्यावी फक्त की काय अनुभव येतात दादा तुमच्या अगदी पराकोटीचे. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण देतो. नामदेव महाराज भगवंताच्या अगदी जवळ, इतके जवळ होते की नामदेवरायाशिवाय देवाला करमायचं नाही. म्हणून ज्ञानोबरायांना सुद्धा वाटलं माऊलींना की आपण तीर्थयात्राचं निमित्त केलं आणि नामदेवरायांना बरोबर घेतलं होतं. पण नामदेवरायाला बरोबर घेतल्यानंतर जाताना 4 वेळा एकतर देव सोडायलाच तयार नव्हते नामदेवरायांना. नामा गेला की माझा जीव कासावीस होतो म्हणजे. काय प्रेम आहे त्या भक्तीमधलं. आणि म्हणून देवाचं इतकं कसं काय आपण देवाला आकळलं, नामदेव महाराजांनी याचं कुतूहल माऊलींना वाटलं होतं. म्हणून माऊलींनी तीर्थयात्रेचं करून निमित्त करून आणि माऊलींना बरोबर घेतलं होतं. त्याचाही वृत्तांत थोडक्यात सांगेन. माऊली योग वाटेत गंमत अशी झाली. मी प्रेमाविषयी बोलतोय आणि सद्गुरूविषयी बोलतो आणि नंतर मला एक प्रेमाविषयी बोलायचं आहे. गेल्या वेळेस मी म्हणलं होतं मला जर दिली दादानी संधी तर एखाद्या वेळेस प्रेम काय असतं प्रेमाविषयी बोलावं याच्याविषयी मनात फार उत्कंठा लागली होती. पण आज दादांनीच नाव घेतल्यामुळं मला फार मोठा आनंद झाला, अगदी गगनातनं मावण्यासारखा. तर वाटेने तीर्थयात्रेला निघाली. माऊलींना सुद्धा कुतूहल वाटलं होतं की देवाला आपलंसं कसं केलं. म्हणून तीर्थयात्रा काढली. वाटेत एक दुपारची वेळ होती आणि त्यांना तहान लागली. एका झाडाखाली सावलीला बसले आणि तहान लागल्यानंतर तिथे जवळची विहीर होती, पण त्या विहिरीत पाणी नव्हतं, अगदी थोडंसं पाणी होतं. मग त्या ठिकाणी माऊलींना वाटलं आता नामदेवरायांची थोडी परीक्षाच घेऊ आपण. मग त्यांनी काय केलं की योगी होते, त्यांना कुठलंही रूप धरता येत होतं. त्यांनी लहान रूप धरलं अगदी लगिमा रूप सिद्धीनं आणि ते विहिरीत उतरले, पाणी पिले, वर आले आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येऊन बसले. नामदेवरायाला म्हणले, नामदेवराया आता मी तर पाणी पिलो, आता तुम्ही बघा पाणी थोडं आहे, विहिरीला पायऱ्या नाहीत, कसं प्यायचं ते तुम्ही बघा म्हणले. नामदेवराय म्हणले मला काय सिद्धी येत नाही, काय नाही, माझा देव मला पाणी, आज माझा भगवंत मला इथं पाणी देईल. मग त्यांनी भगवंताचा धावा चालू केला. म्हणले देवा मला हे असलं योग मला काय कळत नाही, मला तुझ्या प्रेमाशिवाय तुझ्या नामाशिवाय मला इतर काही मी जाणत नाही म्हणले. मग त्यानंतर भगवंताला हाक धावा केल्याबरोबर भगवंताला विटेवर करून म्हणा, आईसाहेबाला करून म्हणा. आईसाहेब म्हणते देवा आज काय तुमची चलबिचल दिसायला लागली. नाही म्हणले माझा नामा धावा करतोय म्हणले, मला इथं कसं करमल म्हणले. इथे विटेवर सुद्धा देवाला करमनाश झालं त्या ठिकाणी. आणि त्याबरोबर भगवंतांनी काय केलं, अशी लीला केली की ती विहीर भरून त्यांच्या पुढून व्हायला लागली. आणि मग नामदेवराय पाणी प्याले, माऊली पाणी प्याली परत. आणि नामदेवराय म्हणतात देवा माऊली आता आंघोळ करा म्हणले, पाणी कपडे धुवा म्हणले, काय पाणी प्यायचं ते प्या म्हणले. आपल्या हे भगवंताने योगा म्हणले आपली इथं सोय केली, कशाला योग पैर धरायचा, रूप धरायचं आणि
खाली उतरायचं म्हणले. मला ते काय जमत नाही म्हणले. तुम्ही महान आहेत म्हणले. तुम्हाला एक योगी आहेत, मी योगी नाही म्हणले. मला देवाशिवाय दुसरं काय कळत नाही. मग देवाच्या प्रेमामुळं आणि नामदेवरायाला तिथंच पाणी मिळालं आणि ते तृप्त झाले. आणि ही माऊलींना हे नामदेवरायांचं देवाविषयी प्रेम जाणून घ्यायचं होतं. अजूनही ती मारवाड देशात वीर वरून वाहती आहे, खूप पाणी आहे तिथं. तर या ठिकाणी मला एक सांगायचं होतं गुरुतत्वाबद्दल, की नामदेवराय इतके देवाच्या जवळ होते, देवाला करमायचं नाही ना, आईसाहेबाला करमायचं नाही नामदेवरायाशिवाय. इतकं अगदी इतकं. आता दिवाळी सणाला सुद्धा बोललं होतं, मी नंतर बोलेन, वेळ थोडा आहे दादा. की दिवाळी सणाची कथा फार मोठी आहे. नामदेवरायांनी देवाला घरी आणलं होतं दिवाळीसाठी. तर इतके नामदेवराय पण त्यांना गुरु नव्हते. शेवटी एकदा ते आळंदीला संत संमेलन भरलं आणि तिथं निवृत्तीनाथ दादा, माऊली, गोरोबा काका आदी सगळी संत मंडळी जमली होती. मुक्ताबाईंनी एक थापटणं घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. त्यावेळेस सगळ्यांनी मुकाटपणे सहन केलं, पण नामदेवराय विवळले. आणि मग मुक्ताबाई म्हणते की नामदेवराय कच्चे आहेत म्हणले. कच्चं मड काय म्हणले. तर का कच्चं आहे? नामदेवरायाला करमलं नाही. नामदेवराय रडत देवाकडे गेले, देवा आणि मला मुक्ताबाईनं कच्चं ठरवलं म्हणले. मग म्हणले का कच्चं ठरवलं, तुला कळालं का म्हणले नामदेवा. नाही म्हणले, मला तेच विचारायला आलो म्हणले मी तुमच्याकडं. तुला अजून गुरुकृपा नाही म्हणले, तुला गुरुच नाहीत तर देव कसं कळणार म्हणले. मग म्हणले मी देव कळवून काय करायचं, मी ज्या देवा कळवायचा कळवून घ्यायचा त्या देवा संगच मी 24 तास आहे म्हणले. मग आता गुरु कशाला पाहिजेत म्हणले. नाही म्हणले, खऱ्या अर्थानं गुरूंचं ज्ञान, देवाचं ज्ञान गुरुकृपेशिवाय होत नाही म्हणले. आणि मग नामदेवराय म्हणले मला कुठं जावं लागलं म्हणले, गुरु कसा करायचं म्हणले. आणि मग त्यांनी औंढ्या नागनाथला पाठवलं. तिथं विश्वोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते. तर ते पाय त्यांना नवलच वाटलं, आता पिंडीवर पाय ठेवणारे गुरु कसले म्हणले. मग त्यांनी ते उचलून पाय दुसरीकडे ठेवायचे तर खाली पिंड निर्माण व्हायची. मग त्यांना अनुभूती आली गुरु तत्व काय आहे म्हणले. म्हणून देवाच्या 24 तास जवळ राहिलं तरी देव ज्ञानाने कळत नाही आणि प्रेमाने कळत नाही, म्हणून ते तत्व गुरुकृपेनेच कळतं. अशी ही सद्गुरूंचा महिमा आहे. तर या ठिकाणी आणखी एक मला जाता जाता थोडस, अनेक व्यक्ती बोलणार आहेत, दादांचं ऐकायचं, सर्वजण दादांचं ऐकायला आतुर आहेत, मी आतुर आहे. पण गेल्या वेळेस एक मुद्दा सांगायचा राहून गेला होता दादा, की प्रेम काय असतं. त्याच्यासाठी एक सुट्टी काढली का नाही? देवाविषयीचं प्रेम काय असतं. नाही. वेळ आहे ना 5-10 मिनिट. हा बोला दादा, निवांत बोला, काय हरकत नाही. हा 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 चालेल. एकदा भगवान श्रीकृष्णाला वाटलं की उद्धवाला थोडासाच गर्व झाला होता की मी अगदी देवाच्या जवळ आहे आणि देव माझ्याच अंकित आहेत. मग हे जे उद्धवाला वाटलं होतं की मीच भक्त आहे, मीच देव म्हणजे देवाच्या जवळ आहे. मी देवाने अंतरी जाणलं आणि देवानी उद्धवाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि उद्धवाला म्हणले, उद्धवा आता माझं आज डोकं दुखायला लागले म्हणले फार, बरं का. आणि मग म्हणले उद्धव म्हणले मग काय करावं लागतंय म्हणले त्याला असं आहे म्हणले, तू माझे अनेक भक्त आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या पायाखालची माती आणायची आणि माझ्या डोक्याला लावायची आणि वरून पट्टी बांधायची म्हणले, मग माझं डोकं दुखायचं राहतंय म्हणले. मग असं म्हणल्यानंतर उद्धव सगळीकडे गेला, अनेक भक्तांकडे फिरला. पण एक लक्षात ठेव म्हणले उद्धवा, ज्याच्या पायाखालची माती लावली की माझं डोकं थांबल पण त्याला नरकाला जावं लागेल, त्याला नरकवास भोगावा लागेल. आता सगळेजण माती द्यायला तयार, पण नरकवास भोगायला कोण तयार आहे? कोणीच तयार होईना. सगळीकडे शोध घेतला उद्धवाने, पण कुणीच मिळालं नाही. आणि शेवटी नाराज होऊन थोडं चेहरा टाकून भगवंताकडे आले. देवा म्हणले नरकवास भोगायला कोणीच तयार नाही म्हणले, माती देतोच म्हणते पण नरकाला जायला कोणी तयार नाही म्हणले. देव म्हणले
तो मथुरेचं आपलं गोकुळामध्ये जा म्हणले, तिथं गवळणी आहेत म्हणे मथुरेमध्ये. आणि त्या गवळणीला सांग की असं असं झालंय आणि देवाला तुमच्या पायाखालची माती पाहिजे म्हणे. उद्धव बघितल्याबरोबर गवळणीने एवढा त्याला गराडा टाकला की बस, त्या प्रेमाची उपमाच देता येत नाही दादा खरं तर. म्हणून त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि देवाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाखालची माती देवाने मागितली. म्हणजे कोण द्यायला तयार आहे म्हणले, आणि त्या देणाऱ्याला नरकाला जावं लागलं. असं म्हणल्याबरोबर सगळ्या गवळणी म्हणल्या हे आमच्या पायाखालची माती देतो म्हणल्या. त्यांच्या कपाळाला लावा आणि अंगावरच्या पैठणी साड्या फाडल्या आणि त्यांच्या डोकाची देवाची पट्टी बांधल्या. पळतच आल्या सगळ्या. आणि त्यांनी ती उद्धवाला सांगितलं, आपल्या पायाखालची माती त्यांनी पायाची त्या कपाळाला लावली आणि पैठणी नव्या कोऱ्या साड्या फाडून भगवंताच्या डोक्याला बांधल्या. देवाचं डोकं दुखायचं थांबलं. त्याच्यावरून भगवंतांनी एक केलं की भक्ती श्रेष्ठ कशी असते, भक्तीमध्ये प्रेम काय असतं आणि भक्तीमध्ये गर्व चालत नाही, त्या दोन गोष्टीचा उहापोह उद्धवाला करून दिला. म्हणून हे जे प्रेम आहे भगवंताविषयीचं, जे प्रेम आहे सद्गुरूंच्या विषयीचं, ते आपल्या हृदयात अंतःकरणात प्राप्त होण्यासाठी दादांचीच कृपा पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रेम सुख काय असतं आणि प्रेमाशिवाय ज्ञान सुद्धा कोरड आहे. प्रेम नसेल तर त्या ज्ञानाला सुद्धा किंमत उरत नाही. याविषयी एक आपल्या नाथ महाराजांनी एक अभंग केलेला आहे की देवा, ज्यांच्या घरी 36 वर्ष भगवंतानी श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं, त्या देवाला एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तयामास. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. रांडवेने जेवी शृंगार केला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, आणि अनुभवी सुरुवाड जाणतील. असा हा प्रेमाविषयीचा अभंग नाथ महाराजांचा प्रसिद्ध आहे. तर प्रेम काय असतं हे संतांच्या मुखातून, गवळणींच्या कृतीतून, भगवंताच्या परीक्षेतून हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी आता भगवंत आणि स्वामी वेगळे नाहीत. तर हे जे प्रेम आहे ते प्रेम भक्ती क्षेत्रातलं ज्ञान, आणि ज्ञानास प्रेमासही ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान ही कामाचं नाही. म्हणून हे जे ज्ञान आहे, हे जे प्रेम आहे देवाविषयीचं, आणि देवाला सुद्धा प्रेमच भक्ती आवडती. बाकी सगळ्या त्या प्रेम निर्माण होण्यासाठी, देव कळण्यासाठी सगळ्या ह्या सेवेचा खटाटोप आहे, उठा ठेव आहे. म्हणून या ठिकाणी अनेक साधनं आहेत, अनेक मार्ग आहेत, परंतु हा सर्व मार्ग आणि सगळी साधनं गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असतात. म्हणून या ठिकाणी सद्गुरूंची कृपा, मला नामदेवरायांचं उदाहरण बोललो आणि प्रेमाविषयी नाथ महाराजांचा अभंग आहे. तर या ठिकाणी भरपूर वेळ होतोय, अनेक काही कुणाला बोलायचं आहे, दादांना बोलायचं आहे. मला एक छोटस आठवलेलं दादांच्याच कृपेने. आता वास्तविक मला दादांनीच नाव घेतल्यामुळं मी दादा तुमचंच ऐकायला खरं तर अगदी उत्कंठा शिगेल माझी, परंतु तरी सुद्धा तुमची आज्ञा झाल्यामुळे एक आनंद वाटला आणि बोलायला तुमच्याच कृपेनं ज्ञान मिळालं. वास्तविक जो बोलतो मी तो तुमचीच कृपा आहे. साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी, परी शिकविता धनी वेगळाची, किंवा आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. या नयानं बोललो दादा. तर या ठिकाणी थोडस मी माझ्या अल्पमतीनं बोललो. मला दादांचं पुढे ऐकायचं आहे. पुढे सेवा ताईंनी कंटिन्यू करावी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा? हो दादा येतोय. हो, अतिशय सुंदर. खर तर रमण दादा जेव्हा बोलायला लागतात असं वाटतं ऐकतच राहावं. खूप
हळू का असेना पण खूप सुंदर लयबद्ध अशा त्या वाणीने बोलतात. आणि जे माझ्याबद्दल जे स्तुतिवाचक शब्द ते वापरतात, खऱ्या अर्थाने त्या योग्यतेचा मी नाहीये. मी फार एक साधारण स्वामींचा सेवक म्हणून आहे आणि आमची पात्रता फक्त सेवकच आहे. काम स्वामी करतात, नाव आमचं पुढे येतं. ही आमच्या लीलाधर स्वामींची कृपा. बाकी मी सर्वसामान्य सेवेकरी आणि एक सेवक हीच आमची भूमिका. अतिशय सुंदर त्यांच्या वाणीतनं ते संत, गुरु, ईश्वर समजून सांगत असतात. कदाचित त्यांनी या व्यासपीठावर बोलावं ही सर्वस्व स्वामींची इच्छा. आज विषय निघाला, आमच्या गुरुजींनी गुरु हा विषय काढला, तर आज गुरूंबद्दल थोडं बोलूया आपण. गुरु कसे असतात या विषयी आपण याच्या आधी सुद्धा बोललोय. गुरूंबद्दल देव कसे असतात, गुरु कसे असतात, गुरूंच्या लीला कशा असतात. ज्या शिष्याने खऱ्या अर्थाने गुरु केलेला असतो, तो शब्द आठवला बरोबर डोळ्यापुढे ते उभं राहतं. गुरूंचा चेहरा, या गुरूंचं चरण, आणि क्षणार्धात टपटप टपटप पाणी पडायला सुरुवात होते डोळ्यातून. आनंदाश्रू. जर खरे गुरु मिळाले असतील तर, त्या व्यक्तीला पूर्ण गुरुत्व मिळालं असेल तर क्षणार्धात एवढं प्रेम दाटून येतं, आध्यात्मिक आनंद दाटून येतो. आठवण झाल्या क्षणीच समोर आकृती दिसते, चरणांची असो किंवा गुरूंच्या लीलेची असो. हृदयामध्ये परम शीतलता जाणवते. आता आमचे गुरु फार विशाल प्रचंड आहे. त्यांचं नाव काढताच ते दिव्य चरण आम्हाला समोर दिसतात. तो सामर्थ्यशाली. कुठल्याही ईश्वराचा फोटो बघितला, मूर्ती बघितले, तीर्थ बघितले, त्यात आपल्याला गुरूंचं आपल्याला स्थान दिसतं. राम असो, कृष्ण असो, दत्त असो, त्या स्वरूपात आपले गुरु त्या ठिकाणी उभे असतात. ते अद्भुत किमया त्यांची असते. जे ब्रह्मपदाला पोहोचले असे गुरु कळत न कळत आपल्याला साऱ्या तीर्थांमध्ये दिसतात. अख्खं विश्व गुरुमय वाटतं. त्यात द्वेष राहत नाही, मत्सर राहत नाही, कणाकणांत गुरूंचं अस्तित्व वाटतं. ही शिष्याच्या प्रगतीची लक्षणं असतात. अहम ब्रह्मतत्वाचे प्रत्येक विश्वाच्या कणाकणांमध्ये गुरूंचा वास जाणवतो. गुरु जर ते उच्च कोटीचे असले तर, आणि शिष्याची भक्ती सुद्धा उच्च कोटीची असली तर. काही गुरु शिष्याचे परीक्षेचे काही अनुभव खडतर आहेत. जसं आपण नवनाथ वाचतो, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची घेतलेली परीक्षा. आपण नवनाथांमध्ये वाचलं ते. त्यांनी डोळा काढून दिला होता गोरक्षनाथांनी. मच्छिंद्रनाथांनी घेतलेली परीक्षा ही फार अवघड परीक्षा आहे, कठीण आहे. तसा शिष्य पण असला पाहिजे. अशा गुरूंच्या खूप साऱ्या काही लीला असतात. आणि शिष्य जर गुरूंप्रती प्रेम करणारा असला तरच तो साधनेमध्ये बलवत्तर होतो. तेव्हा परमेश्वर त्याच्या सेवेसाठी उत्सुक असतो. एवढी जबरदस्त गुरूंची कृपा आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा गुरूंवरती अनेक असे दाखले देण्यात आलेले आहेत. त्यात
ते संदीपक ऋषींचं एक आलेलं आहे. त्यांचे गुरु सहज गुरु पण कसं शिष्यांची परीक्षा बघताना त्यांना आधीच कळलेलं असतं की हा शिष्य जरा इतरांपेक्षा वेगळा आहे, तर आपण परीक्षा घ्यावी का? एखाद्याचा उद्धार करायचा असला, एखाद्याची भक्ती गुरुंविषयी विलक्षण असली तर ती गुरुपरीक्षा देणंच असतं. आणि त्यातून शिष्याला निरखून पारखून त्याला उच्च गतीला नेणंच असतं. मग ते गुरुदेव म्हणतात शिष्यांना की कालांतराने मला एक कर्माचा भोग येणार आहे. ते कर्म एवढं कठीण असेल ते मला भोगून संपवायचं आहे. माझ्या शक्तीने मी ते कर्म कधी मागे पुढे करू शकतो, पण केव्हा तरी ते भोगणंच आहे. म्हणून मला फार मोठा रोग होणार आहे. अंगाची सर्व शरीराची दहा होणार आहे. त्यासाठी मला खरा शिष्य हवाय सेवेसाठी, आणि मी काशीला जाणार आहे. माझी अवस्था खराब होणार आहे रोगामुळे. तर जागेवर बसून माझ्या सगळ्या गोष्टी मला त्या शिष्याला करायच्या. मी एका शिष्याला घेऊन जाईल, त्याने सर्वार्थाने माझी सेवा करावी असं म्हणून तो संदीपक जो आहे तो सर्वप्रथम पुढे येतो आणि ते काशीला जातात. तिथं खूप तो गुरूंची सेवा करतो. निष्ठेने सेवा चालू असते. वर्ष जातात, काळ जातो, 2 वर्ष जातात. तर त्या गुरूंचा काही तो शरीराचा दाह कमी होत नाही. त्याची निरंतर गुरूंविषयी सेवा चालू असते. त्याच्या गुरूंचं सामर्थ्य किती आहे ते भगवंताला नाही माहिती, पण त्यांच्या आपण केलेल्या गुरूंमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे गुरु तत्व आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, जे सृष्टीचं पालन पोषण करतात आणि जे त्या सृष्टीचा संहार करतात, असं हे गुरुतत्व आहे. गुरु साक्षात असतो. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा गुरूंना, त्या परब्रह्माला आपण वारंवार नमन करतो. आता त्याच्या सेवेची पराकाष्ठा एवढी जबरदस्त होती, त्या अंतरंगातला, त्या गुरूंच्या अंतरंगात शिव तो प्रकट झाला आणि त्या काशी विश्वेश्वराने त्यांचं दर्शन त्या संतांपुढे उभं केलं. बाळा, तू काय गुरूंची सेवा करतोयस, तर तुझ्या गुरूंच्या सेवेमुळे मी खूप प्रसन्न झालोय. तुला काही वरदान मागायचं असेल तर मागू शकतोस. आता दिवसभर हा कष्ट करणारा, गुरूंची सेवा करणारा, आणि त्या गुरूंचा जो दाह होत होता शरीराचा, तो दाह कमी करण्यासाठी आपण भगवंताकडे काही मागितलं तर, गुरूंचा दाह कमी झाला तर, पण त्याआधी आपण गुरूंची आज्ञा घेऊया. बघा, शिष्य भगवंत समोर उभे आहेत, काशी विश्वेश्वर, आणि गुरूंप्रती एवढा लढा. आणि काशी विश्वेश्वर समोर असताना त्याने आज्ञा मागितली की मी तुमच्याकडे काही मागण्याआधी मला गुरूंना सांगू द्या. गुरूंना सांगू द्या मला की भगवंताकडे ही गोष्ट मागितली तर चालेल का? मी गुरूंच्या अनादर करू शकत नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तू गुरूंकडे जा, तोपर्यंत तुझी इथं वाट पाहतो. गुरूंकडे गेलात आणि त्याने सांगितलं की गुरुदेवा, करत असलेल्या सेवेचं फळ म्हणून काशी विश्वेश्वर प्रत्यक्ष समोर प्रकट झाला आणि तो म्हणतोय वरदान माग, तुला काय मागायचं ते. तुझ्या गुरुसेवेवर मी प्रसन्न झालोय. गुरुदेव, तुमचा हा रोग बरा व्हावा, भोग बरा व्हावा, मी हे काशी विश्वेश्वराकडे मागितलं तर चालेल का? त्यावेळेस गुरु त्याच्यावरती चिडलेत, हवळलेत. तुला ते हरामखोर, तुला माझ्या सेवेचं दुःख लागतंय, माझ्या कर्माचं भोग
आता जर त्या काशी विश्वेश्वराने संपवला तर ठीक आहे, पण निदान तो अर्धवट भोग मला केव्हा तरी कुठल्या तरी जन्मात भोगणंच आहे. आज जरी देवाच्या प्रसादाने किंवा आशीर्वादाने तो भोग टळेल, ते माझं आयुर्रोग्य सगळं बरे करून देतील, ठणठण बरा होईल, पण केव्हा तरी तो हिशोब कर्माचा चुकता मला कधीतरी जन्मात करावाच लागणार आहे. तुला जर माझ्या सेवेचं अडचण होत असेल तर तू इथून चालता हो. तुला काय सुचव वैयक्तिक मागायचं भगवंताकडे घे मागून, पण माझा स्वतःचा कर्माचा भोग मी भोगून संपवेल. मी परत पुढचा जन्म किंवा त्याच्या पुढे जन्म घेऊन मी भोगणार नाही. आत्ताच मला भोगून संपवायचं आहे. तुला जर सेवेचं अडचण निर्माण होत असेल तर तू इथून चालता हो. गुरुंनी फटकारल्यावरही सरळ तो विश्वेश्वराजवळ आला आणि सांगितलं की भगवंता, गुरूंची आज्ञा नाहीये, मी काहीच मागू शकत नाही आणि मला आज्ञा द्यावी. हा किस्सा शिवाने विष्णूंना सांगितला. आधीच ते विष्णू खूप प्रसन्न झाले होते शिवाच्या आधीच, कारण गुरूंची एवढी सेवा होती तर विष्णू सहज प्रकट होणार होते. पण आधी शिवशंकराचा, काशी विश्वेश्वराचा नंबर होता. आता विष्णूला राहवलं गेलं नाही की ह्या बालकाचं मला दर्शन खूप घ्यायची घाई लागलीये, कधी जाऊ मेच्या दर्शनाला. म्हणून कालांतराने भगवान विष्णू प्रकट होतात आणि त्याला दर्शन देतात. परत म्हणतात, बाळ, तू गुरूंवरती किती प्रेम करतोस रे? बघ, तुला काय मागायचं माग, मी खूप प्रसन्न झालोय तुझ्यावरती, कारण तुझं गुरूंचं एवढं प्रेम बघून, त्यांची सेवा बघून, त्यांच्या अंतरंगातला जो काही महाविष्णू आहे तो सहज तुझ्या समोर उभा आहे रे. आता अशा वेळेस परत अडचण त्या संदीपकाला, त्याने काय मागावं? पहिल्या वेळेस तर आपल्याला भोलेनाथ चिडले होते, भोलेनाथांचे दर्शन झाल्यावरती गुरु चिडले होते. आता मागावं तरी काय? परत गुरुंकडे जावं म्हटलं की गुरु आपल्याला परत रागवणार, परत चिडणार. म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, भगवंता, मला एकच दृढ मागणं आहे की गुरूंच्या चरणी माझी एकनिष्ठ श्रद्धा राहो आणि जे काही माझ्या गुरूंचे भोग आहेत ते लवकरात लवकर संपवावे, त्यांची वेदना मला द्यावी, पण माझी एकच चरणनिष्ठा गुरूंप्रती ती अखंड राहावी आणि मला त्या गुरूंचरणी एकनिष्ठ ठेवण्यासाठी सद्बुद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त पुरुषार्थ द्यावा गुरुसेवेचा. माझं मन कुठे डोळ्यामान होऊ नये, गुरूंच्या प्रत्येक परीक्षेमध्ये मी पास व्हावा, असं मला आशीर्वाद द्या. भगवंत सहज हसले तर हसतो म्हणून निघालेत आणि जेव्हा ते त्यांच्या गुरुदेवांकडे पोहोचले, गुरुदेवांचं पूर्ण शरीर निरोगी झालेलं होतं आणि त्यांच्या गुरूंचं सगळ्या प्रकारचा कर्माचा भोग संपलेला होता. त्यावेळेस गुरूंनी घेतलेली त्यांची एक छोटीशी परीक्षा होती, भगवंताकडे काय मागावं. भगवंताकडे एकच मागावं. जर खरा गुरु आपल्याला जर मिळाला असेल, खरा, खोटा नाही, ते मायेचे लक्षण घेऊन फिरणारा नाही, खरा विरक्त, षड्रिपुरहित असा संसारात गुरु मिळणं कठीण आहे. सोन्याची खाण चटकन मिळेल हो, पण असले मिळणं फार कठीण असतात. अहो, ज्या ऐश्वर्यात ज्यांना चटका बसतो ते खरे गुरु. ऐश्वर्यात राहणारे गुरु कसले? ते निगुरे, ते गुरुचं अवघड ढोंग. आमचे सद्गुरु मोरे दादा होते, ऐश्वर्य बिलकुल चालत ना, धोतर टोपीचा माणूस, दणकेबाज होता एकदम कडाक. त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद होती, समोर कोणी उभं राहत नव्हते, पण जेव्हा आम्ही बोलतो, मार्गदर्शन करतो, हात जोडून उभे असतात.
पारख आहे त्यांना, आमच्या सद्गुरू दादांना. पेटले महाराजांसारखे त्यांचे गुरु होते. त्यांच्या गुरु शिष्य लीला अमोघ होत्या. कधी कधी आमचे पेटले महाराज परीक्षा करतात, ते आमचे मोरेदा चटकन त्यात उतरायचे, कारण गुरूंविषयी अखंड श्रद्धा होते. तेव्हाच तर महाराजांनी एवढं मोठं कार्य करून घेतलं. पॉसिबलच नव्हतं. विश्वातली अनमोल वस्तू, तिला कोणाशीही तुलना करता येत नाही, ते म्हणजे गुरु. बरोबरच देव पाणी भरतात आपल्या घरी. जो तो आपली संधी साधतो की या शिष्याच्या घरी मला पाणी भरणं आहे, याची मला अमुक अमुक मदत करणं आहे. खऱ्या गुरुच्या खऱ्या शिष्य चलेले असतात. शिष्य तेवढा कंठ असावा लागतो. किती दिवस देवता भजणार, किती दिवस मंदिर पूजणार, किती दिवस होम हवन करणार, किती स्तोत्र मंत्र म्हणणार, किती पारायण करणार, भगवंताचा जप किती करणार. अहो कोटी कोटी जन्मांची पुण्य निस्ता गुरूंचा एक कृपा कटाक्ष जर तुमच्यावर पडला ना, मनुष्य चटकन भवसागर करून जातो. एवढी ताकद आणि एवढी भगवंताने दिलेली शक्ती त्यांच्याजवळ असते. विश्वातले सारे नारायण गुरु शक्तीच्या अंडर मध्ये काम करतात. गुरूंनी बघावं नारायण तिकडे धावावं असं असतं. म्हणून तर मगाशीच रमण दादांनी सांगितलं की भगवान कृष्णाने देखील सांदीपनी ऋषींना गुरु केलं. रामाने वशिष्ठ ऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात पाणी भरलं, त्यांना गुरु केलं. एवढे राम, एवढे मोठे कृष्ण, आणि त्यांनी त्या गुरूंच्या आश्रमात लाकडं वाहिलीत, चूल पेटवलीत, अन्न शिजवलं, गुरूंचं चरण दाबलं, गुरुवाईची सेवा केली. तो एवढा विशाल भगवंत, अरे काय गरज होती त्याला. आपण एक छोट्याशा घराचे मालक होतो, तो रुबाबदाराने राहतो, लोकांवरती आवाज करून राहतो, आणि त्याने आनंद ब्रह्मांड निर्माण केलं आणि तो लोकांची सेवा करतो. वा रे वा भगवंत. कशाचाच त्याला गर्व नाही, अभिमान नाही. कृष्ण लीलेमध्ये तुम्ही जर बघाल, कुठेही अहंकार नाही, कुठेही अवाच्यता नाही, मीपणा नाही, स्वार्थ नाही. प्रत्येक लेत भरभरून प्रेम आहे, भरभरून ज्ञान आहे, भक्ती आहे, कला आहे, सर्व गुण संपन्न आहे. अशा त्या पूर्ण परमेश्वराच्या भगवान कृष्णांच्या लीला अमोघ आहे. तो सर्वार्थाने परिपूर्ण आहे. मित्र असावा कृष्णासारखा, शत्रू असावा कृष्णासारखा, भाऊ असावा कृष्णासारखा, पती असावा कृष्णासारखा, बाप असावा कृष्णासारखा, मुलगा असावा कृष्णासारखा. सर्व पात्र त्या भगवंतांनी एवढे लीलेने भरलेले आहेत, एवढी परिपूर्णता त्या पात्रांमध्ये होती, ती कुठेच नव्हती. गुरु असावा कृष्णासारखा. अनमोल सृष्टीवरती त्याने ऋण चढवलं ते प्रेमाचं, आणि अजून सुद्धा तो प्रेम देतोच आहे, देतोच आहे, देतोच आहे. वेड व्हावं कृष्णासाठी. कृष्णाने ते शिकून घ्या. हे सगळं कृष्ण कृष्ण एका गुरुच्या कृपा कटाक्षाने कृष्ण तुमच्याकडे लगेच विटेवरती उभं राहील. आपलं काय होतं, आपण अर्धवट शहाणे, बावळट, स्वतःला जर श्रेष्ठ समजण्यामध्ये आपलं पुरं आयुष्य निघून जातं. अंधकारच अंधकार. एक मनापासून गुरु भेट कधी आयुष्यात घेतली नाही. थोडं रडून पाहावं गुरूंसाठी, थोडं बोलून पाहावं, थोडा सहवास घेऊन पाहावा.
थोडं न्याहाळावं, बघावं. आमच्या गुरुनं तर आम्ही प्रत्येक कृतीतनं खूप न्याहाळलंय. फोटो बघून आम्ही वेडे व्हायचो. जेव्हा आपल्या अंतरीत प्रेम येतं, तर 10 पटीने गुरूंचं आपल्या समोर प्रेम असतं. आणि ती सुंदर अशी ती गुरुमूर्ती ती विटेवरतीच थांबलीये, गरुडावरतीच बसलीये, कैलासामध्ये तीच आहे. अनंत ब्रह्मांडामध्ये वरून व्यापून उरलेली ती शक्ती असते. अनंत देवांमध्ये तिचं स्वरूप दिसतं. ते अद्भुत असं एक सामर्थ्य गुरूंचं असतं. न विश्वात पाहिले तर आपल्या दृष्टीने अजून गुरु आहेत, नाहीतर सर्वच काही कठीण आहे. जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो, भगवंता मला तुझं रूप समजून घ्यायचंय, तुझं प्रेम समजून घ्यायचंय, तर गुरूंशिवाय करणं उपाय नाही. लाख तुम्ही जप करा, किती काही साधना करा, महाराज तुमच्यावर कृपा करतील, पण माध्यम असल्याशिवाय श्री स्वामी महाराज करणार नाहीत. कितीही उपासना करा, कितीही मोठं तप करा, पण गुरु सान्निध्यात राहून गुरूंचा आदर ठेवून आपण जर त्यांचा शब्द न शब्द जर पाळला, तर तुमचे कोटी कोटी पारायण सहज होऊन जातात. कोटी कोटी जप सहज सिद्ध होऊन जातो. न जप करता सिद्धी मिळून जाते. खऱ्या अर्थाने असं विश्वास सध्या तरी गुरु नाहीत. ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. ग्रंथातूनच आपल्याला संत कळतात. संत जर एकदा कळले तर भगवंत कळायला वेळ लागत नाही. म्हणून भागवताचं चिंतन करा. त्या चिंतनातून आपल्याला सहज आध्यात्मिक वाटचाल सुलभ होते. अध्यात्म पाहिले तर फार कठीण, पण गुरु कृपेने सहज आध्यात्मिक दरवाजे उघडे केले जातात. गेल्या वेळेस आपण गेल्या काही दिवसापासून गायत्री सहस्रनाम आणि ललिता सहस्रनाम याचं हवन सकाळी चालू केलेलं आहे. तर या साधना आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक स्पंदन निर्माण करत असतात. काही दोषरहित कर्म नष्ट करून पितरांचे असो, स्वकर्म असो, वास्तूचे त्रास असो, सहज हवनाने ते नष्ट होतात. एक आध्यात्मिक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि कुठेतरी आपल्या जवळच्या ग्रामदेवता त्यांची पॉझिटिव्ह ऊर्जा ती आपल्याकडे खेचून त्या कुटुंबाला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असतात. म्हणून आपला हिंदू संस्कृती यज्ञ, होम, हवन, जप, तप, गुरुसेवा यांना मानणारा हा सनातन धर्म आहे. आणि या धर्माला विसरून चालणार नाही. जर धर्माला विसरलात तर इथं घरात रावण कंस जन्माला येतात. रावण कंस तर काहीच नाही. यापेक्षाही ह्या पापी युग पुढे येणार आहे. कलियुग महाभयंकर आहे. त्याचं वास्तव्य जबरदस्त झालंय. तर त्याला चटके बसतात. गुरुमंत्र ज्या ठिकाणी गुरुशक्ती काम करते, ज्या ठिकाणी साधना होतात, तर ते ठिकाण, ते शरीर कलियुग त्याला शत्रू मानतो आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. कलियुग कोणाचा मित्र आहे? ज्यांचे तोंड सुटलेले असतात नेहमी, अविवेकाने जे बोलतात, संबोधतात, ज्यांची वाणी ही स्खलन होऊन जाते कधी वाणीचं, कधी काय बोलून टाकतील भरोसा नाही. ज्यांच्यात वारंवार क्रोध येतो, एखाद्या वेळेस त्यांना ठीक आहे, पण वारंवार जे क्रोधिष्ठ आहे ती कलीचे बकरे असतात. जे कामातुरे श्रीलंपटे ते कलीचे बकरे असतात. अंगावर सोनं चांदी भरून त्यांच्याकडे ते कलीचे बकरे असतात. स्त्री असो पुरुष असो, योग्य ते दागिने सुद्धा शोभून दिसतात. अतिशय सोनं वापरणं
म्हणजे कलीला जवळ ठेवण्यासारखे. कारण कलियुगाला जे आप दिलेलं आहे राहण्याची जागा, जुगार, स्त्रीविषयी जर बुद्धी वाईट असेल, दृष्टी वाईट असेल, चटकन कली प्रवेश करतो. त्या ठिकाणी जुगार खेळला जातो, त्या ठिकाणी कलेचं वास्तव्य असतं. झोपताना अंधाऱ्या रूममध्ये झोपू नये, कुठेतरी एक लाईटाचा प्रकाश असावा. कली खेळ करून टाकतो अंधारात. तसं राहण्याचं ठिकाण म्हणजे अंधार, कळा कुठे येतो. सोन्यामध्ये जसं निवासस्थान आहे, जास्त सोनं परिधान केलं तर तो आपल्या शरीरात नसानसा घुसतो. तर अशी अनेक स्थानं कलेला देऊन टाकले. आता त्याने सगळे पंचमहाभूत काबीज करून टाकले. हळूहळू तो हमले करतो तीर्थांवरती आणि तीर्थांच्या ज्या पावित्र्यता कमी करतोय. आपण घराघरात जर होम हवन जर चालू केले तर त्याला पळवाट मिळते. आपल्या विवेक बुद्धीमध्ये सुद्धा त्याचं स्थान आहे. भगवंताचं आहे तसंच त्याचं सुद्धा स्थान आहे. तसं मागे मी एकदा सांगितलं, सतयुगामध्ये फक्त देवांचं वास्तव्य होतं. परलोकात दानव हमले करत होते आणि ते हमले पलटून लावले जात. सतयुगात फक्त देवांचं राज्य होतं, धर्म होता 100%. तेच त्रेतायुगामध्ये एकाच कर्मभूमीमध्ये दानव आलेत आणि देव एकाच ठिकाणी होते, म्हणजे राम आणि रावण. तेच द्वापरयुगामध्ये एका कुटुंबात दानव आलेत, कौरव आणि पांडव. पण कलियुगात अवस्था वेगळी. एकाच शरीरामध्ये दानव पण आणि देव पण आहेत, लक्षात घ्या. म्हणून त्याला जसं आपण भगवंत आपल्या शरीरात प्रत्येक आत्म्यात परमेश्वर आहे, तसं प्रत्येक देहात फार उच्च साधना करणार तुम्ही चालू करणार ना, तर तुम्हाला दुसऱ्याच्या श्वासाचा वापर येईल, ही सडाव असेल. समजा 3 गुरुचरित्र मी पहिल्याच गुरुचरित्र चालू केले, मला कुठल्याही व्यक्तीचा वास येतो, तो कलेचा वास येत असतो. तुम्ही जर उच्च कोटीची साधना चालू केली ना, खूप नियम करून, मी जर गुरुचरित्र पारायण केलं तर मला तिसऱ्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा वास येतो, खूप घाणटा श्वासाचा. थांबत नाही का सांगतो. जेव्हा आपण विचार करतो, तो विचार वाईट विचार हा कलितच असतो. तर या कलीत थोडं कठीण स्थान परमेश्वराचं नामस्मरण करतो. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पाप आहे तोपर्यंत कलियुग त्या पापाच्या मागे लपून त्याचे कृत्य, त्याचे शस्त्र फेकत असतो, आपल्या दोषाच्या मागे. कारण आपल्या शरीरात पाप आहे त्याला खेळायला जागे, कारण त्याचा स्वभाव पापी. त्या कर्माच्या, आपल्या स्वतःच्या आनंद जन्माच्या कर्माच्या आहारी तो कृत्य करत असतो. मग तो आपलं शरीर खूप वाढवत असतो, क्षणार्धात क्रोध आणून देत असतो, क्षणार्धात तो काम निर्माण करून देत असतो. तुमची विचार करण्याची कुवत वाढते, करण्याची कुवत गुरुच्या कलेवरती कलेचं काहीही चालत नाही. आता मंदिरात प्रवेश करताना आपण प्रवेश कसा करावा? आता स्वामींच्या मठात जर तुम्ही जाणार, केंद्र म्हणू शकणार नाही मी, केंद्र म्हटलं की लगेच डोळ्यावरती सुरी बसेल आमच्या. मठ म्हटलं तर ठीक आहे, सध्या मठ म्हणायला काही हरकत नाही, कारण तिथून काही अजून असे आदेश आले नाहीत की आमच्या मठांचं नाव घ्यायचं नाही असं. जर तुम्ही स्वामींच्या देवळात गेलात तर, हा शब्द जरा बरा वाटला मला, देऊळ.
देवळात जर गेलात स्वामींच्या तर प्रथम पाय धुवावे लागतात. पाय का धुतो आपण? पाय कशासाठी धुतो? पायाची जी टाच आहे ती टाचेवरनं पूर्ण पाणी टाकावं. आपल्या अंतरंगातला कली बाहेर निघून जातो. देवळाच्या मंदिरात जाताना जे बरोबर पाय धुतात तो सोबत क्ले नेतात. टाचेवरनं पूर्ण पाय धुवावेत. आपल्या अंतरंगातला कली तिथंच निघून जातो. औदुंबराजवळ यावा, मुजरा करावा. औदुंबराला 11 प्रदक्षिणा माराव्यात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. इतरा सुरवरा विमनोत्तरायाची. ही प्रार्थना आपण म्हणावी. या 11 प्रदक्षिणाने सगळ्यात महत्वाचं सांगतो. वाईट शक्तीची बाधा बाधत नाही. जी काय असेल ती निघून जाते. नकारात्मक ऊर्जा निघून जाते. कोटी कोटी ब्रह्महत्या आपल्याकडनं कळत नकळत होतात. अनेक प्रकारचे जीव मारले जातात दिवसभरातनं. त्या प्रदक्षिणा करत असताना सद्गुरूंचे, कारण सद्गुरूंचं स्थान आहे औदुंबर म्हणजे दत्तप्रभूंचं. कोटी कोटी जीवांची जी हत्या केली जाते ती ब्रह्महत्यांचा दोष ते त्या ठिकाणी निवारण केला जातो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर जर त्या देऊळमध्ये हवनकुंड असेल त्या हवनकुंडाला एक नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी. दरबारात स्वामींच्या दरबारात चुकून जावं. ताटमनाने जाऊ नये. प्रभूंजवळ दर्शन घेताना 3 वेळेस प्रभूंना मुजरा करावा. ब्रह्मा विष्णू महेश म्हणून ते गुणित अवतार आपण 3 वेळेस मुजरा करतो प्रभूंना, स्वामींना. मुजरा कसा करावा हे आम्ही बाल संस्कार केंद्रामध्ये सांगितले प्रॅक्टिकल मध्ये. थोडा वेळ स्वामींजवळ बसावं. मुजरा केल्यानंतर एक क्षणभरासाठी ध्यान लावावं. स्वामींची मुद्रा, स्वामींचे चरण पाहिल्यावरती ध्यानात परत स्वामींना आवाहन करावं की महाराज ध्यानातून तुम्ही दिसायला हवा. तिथे उपासना करावी, साधना कराव्यात. मंदिरात बसून परत मागे न फिरता चटकन पाठ वळवायचे नाही. ते योगियांची राजे. नम्रतेने आपण स्वामींची आज्ञा घ्यावी. मगच आपण आपल्या कामाला लागावं. तर दर्शनास रिकामे हाती घेऊ नये. काहीतरी प्रभूंच्या दर्शनाला नारळ, खडीसाखर, गोड वस्तू तर काहीतरी आपण भेट म्हणून प्रभूंना दिलं पाहिजे. शक्यतो मंदिरांमध्ये खाली जाऊ नये. तिथल्या गोरगरिबांना प्रसाद वाटावा, दान दक्षिणा धर्म करावा. याहीपेक्षा मोठा धर्म म्हणजे लोकांना भगवंताची सेवा सांगणं, प्रश्न सोडवण्यास मदत करणं, योग्य ती साधना आधी करून लोकांना सांगणं. भगवंत समजला तेव्हाच उभं राहून बोलावं. भगवंत समजून सांगावा. अर्धवट ज्ञान घेऊन फिरणं हे घातक आहे, स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी पण. आम्ही खूप मोठे असं ज्या ठिकाणी वाटलं त्या ठिकाणी तुमचं अध्यात्म संपलं. अध्यात्म मुंगीहून साखर खाण्याचं गणित आहे. हत्तीहून लाकडं फोडतात ते राक्षस लोक फोडतात. खरा महान आत्मा मुंगीहून साखर खातो. अध्यात्मामध्ये लाख लाख प्रकाश करतो. कुठल्याही वाणीत मीपणा येत नाही. हे खऱ्या आध्यात्मिक व्यक्तीचे लक्षण आहेत. आपलं गणित चुकतं कुठे? फक्त आपल्याला एवढंच माहितीये की आमचे प्रश्न सुटावे. प्रश्न सुटला एकदा इच्छा असल्यास सांगतात, नंतर गायबच. काय घेणं देणंच नाहीये. जोपर्यंत आहे भोगून भोगायचे. अडचण आली तेव्हा ब्राह्मण, मग ऑनलाईन मार्ग. तिथे इतर मंदिर बंद आहेत, तिथे काही व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. या एकच ग्रुपचं नाव सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये. एकच ग्रुपचं नाव चालू आहे. सगळ्याच लोकांना डोकेदुखी झाली. श्री गुरुदेव दत्त परिवार
आणि नावाचा तितका तिरस्कार झालाय भगवंतालाच माहिती. अविनाश दादा नाव घेतल्यावरती लोकांचा एवढा तिरस्कार आहे भयंकर. आमचे दुश्मन हजारोने झालेत, पण काही मोजके शेकडो लोक हाताशी खूप छान लोक आलेत. ती प्रभूंची दया, प्रभूंची कृपा. हजारोंना आम्ही नकोय. काय केलेलं भगवंतालाच माहिती. ऑनलाईन म्हणजे डोकेदुखी झाली सगळ्यांना. तर या अध्यात्मामध्ये सर्वात प्रथम व्यक्ती घडवला गेला पाहिजे. ज्ञान तर खूप मोठ्या ग्रंथाने समजून येईल किंवा ते पुढे वाचता येतील, पण स्वतः पहा घडणं खूप महत्वाचं आहे. अध्यात्म म्हणजे नम्रता आहे, सहनशीलता आहे, चातुर्य आहे, बुद्धी आहे, विवेक आहे, शक्ती आहे. कुठल्याही खडतर प्रसंगाला जागृत असलेलं ज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. परिपूर्ण ज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. इथं अंतही नाहीये आणि सुरुवातही नाही. चिरंतन स्वरूप आहे. त्याला सच्चित आनंद स्वरूप असं म्हणतात. तुमची अवस्था आणि त्या परमेश्वराची अवस्था काहीच फरक नाही. जर तुम्ही त्यात पडला तर परमेश्वर स्वरूप होऊ शकतात. अहम ब्रह्मासी तत्व जाणू शकतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे अध्यात्म आहे. विश्वाला पडलेलं कोड सुटवण्याचं रसायन म्हणजे अध्यात्म आहे. एक परम मुक्तीचं साधन म्हणजे अध्यात्म आहे. परम शांतीचं व्यासपीठ म्हणजे अध्यात्म आहे. सर्व प्राण्यांची मानव देहातून संसारातून सुटका म्हणजे अध्यात्म आहे. हा सगळा गारुडीचा खेळ काय? अनंत ब्रह्मांडाचा. ते छोटस ब्रह्मांड आहे आणि त्यात गारुडी भरलेत सगळे. आणि ते ब्रह्मांड नेमकं काय? त्याचा आणि आपला काय संबंध आहे? मानवाचा म्हणजे पृथ्वीचा एक साधारण कण म्हणजे मानव आहे. आणि ब्रह्मांडामध्ये सगळ्यात छोट्यातला छोटा कण म्हणजे पृथ्वी. आणि एवढ्या ब्रह्मांडाच्या गोष्टी कोण करणार आहे? इथं अनंत कोटी ब्रह्मांड आहे. अरे कुठे चाललंय सगळं गणित ते? काल चक्र कर्मगती हे सुटत नाहीत. भयंकर कठीण आहे. टप्प्याटप्प्याने का असेना त्यात उतरलं पाहिजे. आपले पुराण ग्रंथ त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे रहस्य कळतं. त्याशिवाय देवता काय आहेत, कुलदेवता काय आहेत, ग्रामदेवता काय आहेत, या चैतन्यमय विश्वशक्तीमध्ये अशी कुठली शक्ती काम करते, हे गुरुतत्व काय, कुठेतरी आधार आहे या ब्रह्मांडाला चालवण्याचा, तो नियंता आहे हे जाणलं पाहिजे. किती दिवस विज्ञानाच्या मागे लागणार? विज्ञानामध्ये आहे तरी काय? पोटार्थी ज्ञान सगळं ते, जो तो पोटासाठीच करतोय. काळाची प्रश्नाबद्दल बघा, 10 वर्षानंतरचा काळ काय, 20 वर्षानंतरचा काय, त्याच्या पुढच्या 10-20 वर्षानंतरचा काळ कसा होईल? तो काळ बदलणार आहे. ज्ञान हे सत्य आहे, ते कधी बदलत नाही. तेवढं विशाल असतं, ते काळाला गिळंकृत करून घेतात ज्ञान. तर त्यासाठी आपण श्रीपाद चरित्र पारायण करा, गुरुचरित्र पारायण करा. त्यात अमापास शक्ती आणि ज्ञान भरलेलं आहे. कधी कधी गीतेचे अन्वयार्थ शोधण्यास प्रयत्न करा. उद्धव आणि कृष्ण संवाद जरा एकदा अवश्य वाचा. त्यातून तुम्हाला काही शोधबोध घेता येतो. जिज्ञासू व्हा. जोपर्यंत तुम्ही जिज्ञासू होणार नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म इंटरेस्ट वाढणार नाही. खरे गुरु असतील तुमच्याकडे तर दिवसेंदिवस तुमची जिज्ञासा ती वाढेल आणि त्यातून स्वतःचा शोधबोध तुम्हाला स्वतःच घेता येईल. भगवंताचे स्वरूप कळतील आणि तुमची गुरुंवर जर प्रचंड प्रगाढ निष्ठा असेल तर भगवंत सहज तुम्हाला येऊन भेटून देण्याच्या दिवशी. तुम्हाला काय घाई लागली, त्याहीपेक्षा जास्त घाई त्या भगवंताला असते.
आपल्या भक्ताला भेटण्याची. पण तेवढं भगवंताविषयी एकरूप असावं लागतं. गुरूंविषयी एकरूप असाल तर देव होशाल. भगवंताविषयी जर एकरूप झालात तर भगवंत वाटेल तशी तुमची मनोकामना पूर्ण करेल. पण गुरूंशी एकरूप झालात तर देवच होणार आणि देव तुमचे दास होऊन काम करतील. असो, सध्याचा विषय कठीण आहे. तसे गुरु नाही, तसे शिष्य नाही. एक काल्पनिक जग आहे. त्या भासात्मक जगामध्ये तत्वज्ञानाचा शोधबोध घ्या आणि त्यातूनच आपला स्वतःचा उद्धारात्मक मार्ग शोधा. केवळ बडबड नको. साधनेने माणसाला घडता येतं. साधना गुप्त असावी आणि जास्तीत जास्त साधना आपण जर केल्यात, प्रभूंचं नामस्मरण केलं, निश्चितच आपल्याला कमी वेळामध्ये योग्य ती गती अपेक्षित असते. तुमच्या उद्धाराची काळजी त्या भगवंताला असते. योग्य असं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचतं. तुमचे कष्ट सुटले असतात. शांती मिळाली असते आणि तीच शांती तुम्ही संकटात आलेल्या शेकडो लोकांना देऊ शकता. म्हणून अध्यात्म एक काळाची गरज आहे. त्याची पळवाट करू नका. अडाणी आणि विज्ञानवादी लोक काहीतरी कारण शोधून पळवाट काढतात. तर कारण न शोधता स्वतःला शोधण्यासाठी अध्यात्माकडे या आणि स्वतःची ओळख सिद्ध करा. अतिशय जास्त बोलत नाही, कारण बराच वेळ झालाय. आपल्याला हे अनुभव सत्र पण घ्यायचंय. या ठिकाणी माझं मार्गदर्शन मी आटवतो आणि आपण पुढे अनुभव सत्र चालू करूया. श्री स्वामी समर्थ. कुणाला अनुभव जर शेअर करायचा असेल तर माईक वरती तुम्ही क्लिक करा. तुम्हाला अलाउ करण्यात येईल. पुढे कंटिन्यू करा ऍडमिन. श्री स्वामी समर्थ. आवाज येतो ना माझा? दादा हाँ दादा हाँ हाँ, श्री स्वामी कंटिन्यू करा. हाँ दादा। श्री स्वामी समर्थ. जिन किसी को भी अनुभव शेयर करना है कृपया बीच में माइक पर टच करें। आपको यहाँ से अलाउ किया जाएगा, फिर आप अनुभव शेयर कर सकते हैं। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आ- समर्थ ताई बोला। मला एक अनुभव सांगायचा होता. 8 हाँ, दिवसाआधी ना माझी एक बहीण आहे, कझन. तिला बोला। पोटात खूप दुखायला लागलं आणि ती प्रेग्नेंट आहे. मग अच्छा, सोनोग्राफी केली तर तिला किडनी स्टोन आहे असं कळालं आणि बर डॉक्टरने आधी सांगितलं की छोटा आहे, पडणार असं सांगितलं. पण हाँ, तेव्हाच तिला खूप दुखत पण होतं आणि मी जागृती तयार केला आणि दादांकडून सेवा घेतली आणि दादांनी तिला रुद्रतीर्थ आणि ग्रामदेवी देवतांचा मान सन्मान ते पण सांगितलं. आणि तिने आणि ज्ञानेश्वर दादांच्या घरची मी उदी पण तिला दिली. गुरुप्रसाद दादा आहे ना, त्यांच्याकडे ती होती उदी. मी त्यांच्या घरनं घेऊन आली आणि त्यांना दिली. आणि ती रुद्रतीर्थ पण करत होती आणि म्हणजे रुद्रतीर्थ करायच्या आधी तिला डॉक्टरांनी चेक केलं, ऍडमिट केलं आणि सांगितलं की स्टोन पडला नाही तर तुला ऑपरेशन करावं लागेल, स्टेंट घालावं लागेल. आणि ती प्रेग्नेंट होती ना, 5 मंथ चालू आहे तिला, 5th मंथ. तर आम्ही प्रे करत होतो आणि ती रुद्रतीर्थाने हे सगळी सेवा पण करत होती. आणि आता आज तिचा स्टोन तो पडला. मग आम्ही खूप घाबरलो होतो, कारण तिला तो स्टेंट घालावा लागेल, 5th मंथ प्रेग्नेंट वगैरे आहे असं. म्हणजे खूप डिफिकल्ट झालं असतं तिला पण. पण दादांनी तिला सेवा दिली आणि तिचा तो स्टोन पडला 8 दिवसाच्या आत. खूप छान अनुभव ताई, खूप सुंदर. त्यांना सांगा पोटावरती हात ठेवून ललिता सहस्रनाम म्हणत चला, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा जे अनुभव आहे खूप मोठा आहे ताई. YouTube वरती शेअर पण करा, ठीक आहे. श्री स्वामी ओके. समर्थ. आणि श्री स्वामी समर्थ. आणि एक सांगायचं होतं. हा. माझ्या बाबांना पण पायाला एक वुंड झालेला, म्हणजे जखम झालेली आणि त्यांना डायबिटीज आहे. आणि डॉक्टरांनी मला सांगितलेलं की मी
कट करून थोडं बघणार आणि जर बोटाला इन्फेक्शन असेल तर बोट पण काढावं लागेल असं सांगितलं होतं. आणि मी रुद्रतीर्थ करत होते ना घरी, मी एक बॉटलमध्ये भरून त्यांना रुद्रतीर्थ दिलं होतं, की तुम्ही रोज रुद्रतीर्थ प्या आणि स्वामींचं नामस्मरण पण करा. आणि जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि वरचा जो भाग होता तो डॉक्टरांनी काढला आणि मला येऊन डॉक्टरांनी म्हटलं, की बोट एकदम व्यवस्थित आहे, कापणार नाही. मी रोज स्वामींना प्रार्थना करत होते, की बोट वाचू दे असं त्यांचं म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला मोठा असा आणि रुद्रतीर्थ पण त्यांना देत होते. तर खूप इन्फेक्शन होतं. मला दिसत होतं, की बोटाला पण खूप इन्फेक्शन होतं. पण स्वामींच्या कृपेने ते चांगलं झालं असं मला वाटतं. खूप छान ताई. सर्व प्रभूंची कृपा असते. जेव्हा आपण ही भक्ती आपली प्रबल होते, तेव्हा प्रभूंची हो. कृपामुळे हा अनुभव भेटतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना थँक दादांना पण थँक आणि ज्या कोणी मदत केली तुम्ही सगळ्यांना थँक श्री स्वामी ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, आवाज येतोय ना ताई माझा? हा येतोय बोला. हा, मी अस्मिता गुरुप्रसाद खापणे गोव्यावरून बोलते. मला ना एक माझा अनुभव म्हणजे माझा नाही, माझ्या वडिलांचा हा अनुभव आहे. आता ते हा ट्रॅव्हलिंग करतायत, नरसेवाडीला गेलेले असल्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत. ते अनुभव शेअर करू शकत नाहीत म्हणून मी हा हा अनुभव शेअर करते. ऍक्च्युली मला एक सांगायचं म्हणजे ही 2019ची गोष्ट आहे. 19ची. माझे वडील एक फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफिसर होते. आता ते रिटायर झालेत. आणि माझे वडील आणि त्यांचे एक साहेब यांच्यात खूप चांगले संबंध, फॅमिली रिलेशन पण खूप छान असे होते म्हणते कारण कारण ते साहेब आहेत ते आता कोरोनामध्ये एक्सपायर झाले म्हणून. तर त्यांच्याबरोबर काम करत असताना ना माझे वडील जे सांगतील त्याच्यावर त्या साहेबांचा ना असा शिक्कामोर्तब बसायचा. म्हणजे एवढा एक विश्वास त्यांच्या नात्यामध्ये होता. तर त्या काळामध्ये काय झालं, पप्पांचे एक मित्र त्यांच्या ओळखीचे, त्यांना एक पैशाची गरज होती, 2 लाखाची अशी पैशाची गरज होती. तर त्यांना ते पैसे पाहिजे होते म्हणून पप्पांच्या एका मित्राने त्यांच्याकडे बोलले होते, माझ्या वडिलांच्याकडे. तर मग माझे वडील साहेबांना बोलले, असे असे माझ्या ओळखीचे एक जण आहेत आणि त्यांना पैशाची गरज आहे, तर ते लोन टाईप असं काहीतरी मागतायत, तर आपण देऊया का? तर हा पप्पांचे ते सुर्वे साहेब म्हणून आहेत ना, ते म्हटले लोन वगैरे काय नको, तुझ्या ओळखीचे आहेत तर आपण डायरेक्ट कॅश देऊ त्यांना. तर ती मग डायरेक्ट कॅश दिली, लोन वगैरे काय दिलं नाही त्यांनी, डायरेक्ट कॅश दिली. ती व्यक्ती पण खुश झाली. पण त्याच्यानंतर काय झालं, परत 1 वर्षानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये ती व्यक्ती जो बिझनेस करत होती ना त्याचा टोटली लॉस झाला, तो बिझनेस बंद पडला आणि आता 4 वर्ष होत आहेत की त्या व्यक्तीला ते पैसे परत देता आले नाहीत. आणि त्याच काळात मध्यंतरी असं काय झालं, 1-1.5 वर्षात आता त्या ज्या साहेबांनी पैसे दिले होते ना त्यांचा पण ते कोरोनामुळे ते एक्सपायर झाले. आणि एक्सपायर झाल्यानंतर मग सगळंच त्यांचा जो बिझनेस असायचा तो आता त्यांचा मुलगा हँडल करतोय. मग ते झालं काय की जोपर्यंत त्यांचे साहेब होते तोपर्यंत एक रिलेशन चांगले होते, एक ट्रस्ट होता. त्यामुळे पप्पांनाही माझ्या काही टेन्शन नव्हतं की नाही, आणि ती व्यक्ती ज्याला पैसे दिले ना ती अशी फसवणारी नव्हती. त्यामुळे विश्वास तिघांना पण होता की हे पैसे आज ना उद्या परत येतील. पण झालं कसं की ते साहेब एक्सपायर झाल्यामुळे मुलग्याकडे सगळा कारभार बघायला गेला, बिझनेस त्याच्या हातात गेला. मग ते त्यांचा मुलगा माझ्या वडिलांना जरा असा फोन करायला लागला वरचेवर की मामा म्हणतो तो माझ्या वडिलांना की मामा पैसे कधी परत मिळतील, पैसे कधी परत मिळतील. मग असं खूप पप्पांना टेन्शन वगैरे भरपूर यायला लागलं की आता विश्वासातली ती व्यक्ती जी होती, जिच्या थ्रू आपण दिले होते ती पण एक्सपायर झाली. तर मुलग्याला ट्रस्ट नव्हता, डेली फोन किंवा असे मंथली फोन व्हायचे, पप्पांना टेन्शन यायचं. याच काळात काय झालं की दादांनी ना मे मध्ये पप्पांना रुद्रपाठाची एक सेवा दिली होती. जरा त्यांची तब्येत आता 65 वर्ष ना, अप अँड डाऊन असते. तर पप्पांनी ती सेवा पण चालू केली होती. त्यात असं झालं की पहिल्याच मेळाव्याला माझे मम्मी पप्पा आले होते, दादांना भेटले, दादांनी आशीर्वाद वगैरे पण दिला आणि गेली. आता एक होते थोडे दिवस झाले आणि पप्पांनी ते रुद्रपाठाची सेवा वगैरे चालू केली. आणि बुधवारी काय माहित पप्पांना रात्री
खूपच टेन्शन आलं या पैशावरून. मग पप्पांनी स्वामींकडे बसले, प्रार्थना केली, अगदी कळवळून प्रार्थना केली, की स्वामी मी इतके वर्ष गव्हर्नमेंट ऑफिसर, की एवढे वर्ष जॉब केला, कधीही जॉबमध्ये काही प्रॉब्लेम नाही आले, कधी कुणाचे पैसे नाही खाल्ले आणि हे नको ते टेन्शन आता ह्या वयात नको मला, असं म्हणून त्यांनी अगदी कळवळीनं स्वामींची प्रार्थना केली, की महाराज मला ह्यातून बाहेर काढा आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे. बुधवारी रात्री अशी प्रार्थना स्वामींकडे केली आणि पप्पा असे झोपले. 2 वाजेपर्यंत त्यांना काही झोप लागली नाही ह्या विचारामुळं आणि सकाळी गुरुवारी उठल्या 8 वाजताच त्या व्यक्तीचा फोन आला. ज्या व्यक्तीनं पप्पांच्या म्हणजे थ्रू पैसे घेतले होते ना, त्यांचा फोन आला, हा हा की साहेब माझं ना काम झालंय आणि 2 लाखाची सोय झालीये. मी तुमच्या घरी येतो आणि जाऊन सुर्वे साहेबांच्या मुलग्याला पैसे देऊन येऊया. पप्पा इतके खुश झाले, की जी गोष्ट 4 वर्ष पेंडिंग पडली होती, काम होत नव्हतं. दादांच्या मेळाव्याला आले, अविनाश दादांच्या मेळाव्याला आले, दादांना भेटले, दादांनी आशीर्वाद दिला. दादा म्हटले जावयाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील वगैरे आणि रुद्रपाठ सेवा वगैरे पण अशी कंटिन्यू चालूच होती. आणि गुरुवारी ती व्यक्ती माझ्या आई-वडिलांच्या घरी आली. तिथून ते गेले. त्यांनी चेक घेऊन आला होता. गुरुवारीच तो चेक वटला आणि ती कॅश 2 लाखाची आहे तशी त्यांना रिटर्न दिली. त्या व्यक्तीचंही जे काम 4 वर्ष पेंडिंग राहिलं होतं ना, ते काम तिचं झालं. झाल्या त्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे, कारण ती व्यक्ती प्रामाणिक होती पण परिस्थिती पण नव्हती. परिस्थितीमुळे प्रॉब्लेम आला. पण एक वेगळं त्याला हे झालं. पण तिच्या 4 वर्षांनी काम पूर्ण झालं स्वामींच्या आणि अविनाश दादांच्या कृपेनं आणि आता माझे पप्पा ना टेन्शन फ्री झाले. आज त्यातलाच त्यांना बरं वाटलं म्हणून आज नरसोबाच्या वाडीला आणि खिद्रापूरला जाऊन दर्शनाला ते गेले होते. आता ते प्रवास करत आहेत. म्हणून मी अनुभव सांगितला आज. खूप मी सुंदर. दादांकडं आणि स्वामी चरणी असंच प्रार्थना करेन, की माझ्या आई वडिलांना उत्तम आरोग्य लाभो आणि दादांचे आशीर्वाद आमच्या घरावर आहेत. तसेच माझ्या आईच्याही घरी, माझ्या सासू सासऱ्यांना, नंदेला सगळ्यांनाही लाभू देत हीच मी दादांकडे प्रार्थना करते. श्री अरे स्वामी वा समर्थ ताई. खूप छान. खूपच सुंदर अनुभव. श्री हो ताई, स्वामी खूप समर्थ. छान वाटलं. 4 वर्ष पेंडिंग राहिलं होतं काम, ते दादांच्या मेळाव्याला आल्यानंतर पूर्ण काम पूर्ण झालं ते. बराबर आहे बहिणी. खूप सुंदर हा, अनुभव. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. YouTube वरती पण शेअर करा. हो शेअर करते नक्की. श्री स्वामी समर्थ. हो. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असतील तर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा बोला दादा. मला एक मगाशी बोललो होतो की अनुभव सत्रामध्ये मला थोडासा अनुभव असा सांगायचा आहे की दादांनी ग्रामदैवतांचा मान सन्मान करायला सांगितला होता. त्याप्रमाणे आम्ही दिवाळीमध्ये सोमवती अमावस्या होती, आम्ही गावी गेलो आणि सर्व देवतांचा मान सन्मान करायला लागलो. जेव्हा भगवंताचा आणि रुक्मिणी मातेच्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलो, त्यांची पूजा केली आणि मूर्ती एवढी हसत होते, देव हसायला लागले, आईसाहेब हसायला लागले. मीच नवल केलं की बाबा असं कधीच नाही, हे कसं अघटित घडतंय. आणि अक्षरशः ते हसायला लागले दोघंही. खूप हसले ते, त्यांना खूप आनंद झाला. हे अगदी स्पष्ट दिसत होतं त्यांच्या मूर्तीतून. नंतर आम्ही महादेवांच्या दर्शनाला गेलो. तिथंही अगरबत्ती लावली, फुल ठेवलं आणि त्यांच्या नामाचा जप केला 2-4 वेळा. नाम घे, ओम नमः शिवाय वगैरे मंत्र म्हणलो आणि मंत्र म्हणत असताना, टाळी वाजवत असताना ते पिंडीवर ठेवलेलं फुल खाली पडलं. कुठलं हवा नाही, काही नाही, आपण मंदिरात असलेलं अचानक ते फुल खाली पडलं. तेव्हा आम्ही समजून घेतलो की महादेवांनाही खूप आनंद झालेला आहे. नंतरचा अनुभव ऍडमिन मीटिंग मध्ये यांनी सांगितलेलाच आहे. म्हणून मला असं वाटतं की दादांची, मी मगाशी बोललो की दादांनी जे सांगितलं त्यामध्ये काय अनुभव येतात अगदी अघटित. किती अनुभव आला की नवल वाटतं. आम्हाला खरं त्यातलं काही कळत नाही,
पण दादांच्या कृपेने हे जे घडतंय ते अघटित घडतंय. म्हणूनच ते संतांचं एक अभंगामध्ये म्हणलंय की सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्याची प्रत्यक्ष प्रचिती अनुभव येत राहतात. आणखी खूप काही सांगण्यासारखं आहे, पण मला वाटतं की आता दादांशी भेट होण्याचा योग भुसावळच्या मेळाव्यामध्ये आहे आणि तिथं दादांना दादा. बोलेन की अगदी म्हणजे नवल करणारे अनुभव आहेत, पण काय भगवंताच्या अटी आहेत. पण तरी पण मी दादांना बोलेन आणि हे जे अनुभव आले की ते मला नवल पहिल्यांदाच मी असं पाहतो की प्रत्यक्ष देवाने हसावं, आईसाहेबांनी हसावं, महादेवाने आशीर्वाद द्यावा. मला एक अभंग तुकोबारायच्या अभंगाचीच आठवण झाली की तुका म्हणे हरिहर ऐशी सांडून या धूर. खरंच या एवढ्या मोठ्या भगवंताला सुद्धा दादांच्या कृपेने नवल वाटतं, त्यांची सेवा त्यांच्यापर्यंत लगेच पोचते आणि लगेच दादा म्हणते तसं 0 मिनिटात अनुभव. याची मला प्रचिती आली. असे अनुभव अनेक येतात. परत काय आल्यावर शेअर करीन. पुढच्यांना अनुभव सांगायला परवानगी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप अति सुंदर श्री अनुभव स्वामी दादा. समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ दादा. मला हा, श्री मी स्वामी समर्थ या बोला. ग्रुपला जॉईन होऊन 2 महिने झाले. 2 महिन्यात मला 3 ते 4 अनुभव आलेत आतापर्यंत. काही वाईट अनुभव पण आले, काही चांगले अनुभव पण आले. पहिला अनुभव मला सांगायचा होता की आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेलं की नागबळीची पूजा करायची आहे, म्हणून आम्ही इथं कर्नाटकात धर्मस्थळ म्हणून आहे, तिथं आम्ही पूजा करायला गेलो होतो. श्री समर्थ ताई. हा ताई, येतोय आवाज. दीपा ताई कोण आहे? तुम्हीच बोलताय का ताई? हा ताई, मी पाटण मधून बोलते. ताई ऐका ना, म्यूट करा दीपा ताई, नंतर बोला. हा, श्री स्वामी समर्थ. हा, विद्या ताई बोलूया. तर मला तिथे गेल्यानंतर असा अनुभव आला की तिथे नागबळीची पूजा वगैरे सगळी झाली आणि त्यानंतर तिथे एक राम मंदिर होतं. म्हटलं येता येता राम मंदिर रस्त्यात आहे तर दर्शन करून जावं, म्हणून आम्ही दर्शनाला गेलो. तर तिथे आपली ती सप्तशतीची पूजा नवरात्रीमध्ये संपलेली. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला नाही माहिती नव्हतं की तिथे इतके सगळे देव मला एकत्र भेटतील. आम्ही फक्त तिथं श्रीरामांचं दर्शन करून यावं म्हणून गेलेलो. तर आत गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला श्रीरामांचं दर्शन झालं. त्यानंतर जसं जसं आम्ही आत जाईल तिथं नवदुर्गा आणि नवग्रह या सगळ्या देवतांचं दर्शन झालं आणि एकाच ठिकाणी श्री दत्त दिगंबर, श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा या सर्व देवांचं दर्शन झालं आम्हाला एकाच ठिकाणी. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सगळे देव मला एकाच मंदिरात एकाच ठिकाणी भेटतील अशी अपेक्षाही नव्हती आणि त्याबद्दल माहितीही नव्हती. इतकं खुश वाटलं त्या दिवशी की समर्थांचे इतके आभार मानले. कळतच नव्हतं की काय कसे आभार मानावे त्यांचे. खूप सुंदर ताई. आणि दुसरा अनुभव असा की दुसऱ्याच दिवशी सकाळी, त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण खूप खुश होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच 7:30 वाजता आम्ही दुसऱ्या देवस्थानला गेलेलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि 8 ते 11 या दरम्यान त्यांचा मायनर अटॅक आहे म्हणून सांगितलेलं. त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं स्ट्रोक होणार असं सांगितलं. मग तिथून दुसऱ्या मंगळूरला घेऊन गेल्यानंतर तिथं लगेच ऑपरेशन करायला सांगितलं त्यांनी. हातात आम्ही तर पैसे पण घेऊन गेलो नव्हतो, जेवढं पूजेसाठी लागणार होतं तेवढंच घेऊन गेलेलो. पण तिथं गेल्यानंतर फक्त जाता जाता फक्त स्वामी 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 एवढंच माहिती होतं. तिथं गेल्यानंतर सगळं आम्हाला काही करावंच लागलं नाही, सगळं त्यांनीच स्वतःच सांभाळून घेतलं आणि फक्त येताना आम्हाला एवढं बिल भरा म्हणून एवढंच सांगितलं. बिल झालं होतं 3 लाख रुपये. तर त्याने आमच्याकडून फक्त 2 लाख रुपये बिल भरून घेतले त्यासाठी. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. आणि परवाचा अनुभव म्हणजे आपलं
रुद्र सेवा चालू झाली त्या दिवशी. आमच्या देवाऱ्यातली मूर्ती इतकी हसत होती की मला पाहूनच इतका आनंद झालेला. मी रात्री 12 वाजेपर्यंत तोच विचार करत होते. आणि पहाटे मला एक स्वप्न पडलेलं की पहाटे 3-4च्या दरम्यान मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात होते आणि माझ्या हातात आरतीचं ताट होतं. त्या ताटामध्ये पेढ्याचा नैवेद्य होता आणि साखर, दिवा, उदबत्ती सगळं होतं. तर मी आरती केली, प्रसादाचा नैवेद्य दाखवला आणि आतमध्ये मंदिरामध्ये ना मला एक स्लीपर घातलेली बाई दिसली. तर मी त्यांना म्हटलं की हे मंदिर आहे, इथं स्लीपर वापरू नये, तुम्ही प्लीज बाहेर काढून मंदिरात या, असं तर मी म्हटलं त्यांना. तर त्या मला म्हणतायत की दुसऱ्या कोणाला चालत नाही, पण मला एकटीला चालतं इथं घालायला, असं त्या मला सांगत होत्या. हा. असं खूप स्वप्न सुंदर पडलेलं. खूप सुंदर. मला सर्व प्रभूंची कृपा ताई. मला असं आश्चर्य वाटत होतं की कोणाला स्लीपर चालत नाही. त्या बाई तर एकदम असे मंदिरात झाडू मारण्यासाठी वगैरे क्लिनिंगसाठी असतात ना, अशा त्या बाई होत्या. आणि कोणालाच चालत नाही, हे मंदिर आहे, तुम्ही घालू नका स्लीपर, मी म्हणून सारखी विनंती करत होते, तर ते ऐकतच नव्हते माझ्या. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की कोणाला चालत नाही, पण मला चालतं. मी सारखं त्यांच्या पायाकडे बघायचे आणि मला राग यायचा, ह्यांनी का मंदिरात स्लीपर घातलेलं असं. असं का स्वप्न पडलं याचा विचार करत होते मी. ताई तुम्ही मेसेज मध्ये सांगा, नंतर सांगते. हा. ओके श्री ताई, स्वामी थँक्यू. समर्थ. श्री स्वामी दादांना समर्थ. पोषण सांगते तुम्हाला. श्री ताई स्वामी समर्थ ताई, बोला. उद्यापासून मी हा. नवीन सेवेकरी आहे. उद्यापासून मला सेवा सुरू करायची होती, मग कोणती सुरू करायची? बरं बरं. आजच जॉईन झाले मी. बरं, सेवा मिळाली का ताई तुम्हाला? नाही पहिले म्हणजे अच्छा, मग तुम्ही आज उद्या ना आपली ऑनलाईन मीटिंग असते ना, उद्या सकाळी 6:30 वाजता असते मीटिंग. ललिता सहस्त्रनाम आणि गायत्री सहस्त्रनाम त्यात हवनयुक्त असते. तर समिधा असेल तुमच्याकडे तर समिधा घेऊन आणि ज्योत पेटून बसा तुम्ही. ठीक आहे. आणि हवन करू शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा. आणि संध्याकाळी रुद्रपाठ असतं आणि रात्रीची सेवा असेल तर तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकतात ताई. ठीक आहे, जॉईन व्हा तुम्ही. जर काही नसेल ना तरी पण तुम्ही ऐकत राहा. हा ठीक आहे. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला आता. हा, मी पाटणमधून बोलते, दीपाली प्रीतम मुळे. हा. मी गुरुचरित्र पारायण करते आजपासून. मला दादांचा आशीर्वाद हवाय. आहे ताई, दादांचे आशीर्वाद आहे, प्रभूंचे आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. ठीक आहे. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला बोलायचे? 2 मिनिट आहे. नमस्कार ताई, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, बोला. मी हे मम्मीच्या म्हणजे ह्याच्यावरून ऐकते. माझं पण ऍड आहे ह्याच्यात, पण काही वेळेस नेटवर्क किंवा जॉईनिंगचा प्रॉब्लेम येतो ना, तर मग मी नंतर ना काही वेळेस मग ह्या तुमच्या मीटिंग ऐकते. तर आता मी 15 दिवस झाले जॉईन झाले, तर मी पण कोणती सेवा करावी? ताई मेसेज करा तुम्ही. जर काही प्रश्न असेल ना तर विचारा, नाहीतर जे आपली ऑनलाईन सेवा असते ना ते फक्त जॉईन व्हावून तुम्ही ऐकू शकतात. ठीक आहे. बरं. आरती सकाळची आहे ना हवनची, तेही करते. रुद्रपूजा वगैरे पण करते. खूप छान. मम्मी बरोबर. हा, चालेल. काही प्रश्न असेल तर मेसेज करा ऍडमिनला. ठीक आहे. श्री स्वामी ओके. हाँ, थैंक श्री यू। स्वामी समर्थ। और किसी को अनुभव शेयर करना है? ठीक है। दादा प्रार्थनालय त्या एक ग्रुपवर एक
आहे अनुभव अनुभव. आहे का दादा? ठीक आहे, सांगतायत का तुम्ही? हा सांगतो, वाचून दाखवतो तुम्ही. चालेल. एका ताईंचा अनुभव आहे आजचाच. त्यांनी लिहून पाठवलाय, तर तो मी वाचून दाखवतोय. मी उषा कुसळकर. माझा मुलगा काल दुपारपासून घराबाहेर गेलेला, रात्रभर घरी आला नाही. खूप भीती वाटत होती. स्वामींचा जप रात्रभर चालूच ठेवले. मनात खूप विचार येत होते की फोन पण बंद, इतके तास झाले काहीच कॉन्टॅक्ट नाही. आज दुपारपर्यंत जवळपास त्याचा फोन पूर्णपणे बंद होता. गाडी धडकली असेल का, किंवा दुसऱ्याने मोबाईल वगैरे काढून घेतला असेल का, असं त्यांच्या डोक्यात खूप काय विचार येत होते. खूप रडायला येत होतं. त्यांनी ऍडमिन एका दादांना कॉल केला. त्यांनी मारुतीचा तोडगा वगैरे सांगितला त्यांना, आणि मारुतीचा तोडगा त्यांनी केला आणि त्या मुलाचा तिकडे मोबाईल सुरू झाला, पण तो कॉल काही घेत नव्हता यांचे कुणाचे. नंतर त्याच ऍडमिन दादांनी मग अविनाश दादांसोबत बोलून की म्हणजे आणखीन काही करावं का म्हणून विचारून घेतलं, आणि अविनाश दादांचा निरोप पाठवला की मुलगा सुखरूप आहे, तो लवकरच घरी येईल म्हणून सांगितलं दादांनी. त्याच पद्धतीने त्यांना आणखीनही सेवा सांगितली. त्या सगळ्या सेवा त्या ताईंनी केल्या, आणि थोड्याच वेळात त्यांना एक कॉल आला की मुलगा अमुक अमुक ठिकाणी आहे आणि तुम्ही या म्हणून. त्यांना त्या ताईंना कॉल आल्यानंतर त्यांना घरी घेऊन गेले. म्हणजे सेवा दिली, आणि त्या 4-1 तासामध्ये या सगळ्या घडामोडी एवढ्या फास्ट मध्ये घडल्या. त्यांनी दिलेली सेवा व्यवस्थित मनपूर्वक केली. दादांच्याकडून ही आशीर्वाद त्यांना मिळाले गेले. सगळंच व्यवस्थित झालं, आणि त्या 4 तासात पूर्ण घडामोडी अशा झाल्या की तो मुलगा घरी आला. हा त्यांचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बहुत सुंदर. श्री स्वामी समर्थ दादा, आपने भी उनकी मदद की, उसके लिए भी आपका भी श्रेय है उसमें। और दादा के शब्द, ये अनुभव अपने पास ऐसे बहुत आते हैं कि घर से बाहर गए, दादा सिर्फ एक सेवा देते हैं और 1 घंटे में तो अनुभव आ ही जाता है। बहुत से ऐसे अनुभव है अपने पास। श्री स्वामी समर्थ। आपलं काय श्रेय नसतं ताई, सर्व स्वामींची इच्छा. आणि दादा असताना पाठीमागे काय घाबरायची गरज आहे ना. बराबर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा प्रार्थनालय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. रात्री मला खूप त्रास होत होता ताई, 2:30 वाजता नाही का, म्हणजे माहित नाही घशामध्ये खूप जळजळ होत होती. मग मी स्वामींचा जप केला नाही का, मला झोप पण लागत नव्हती. मग जप करता करता मला दादांची आठवण झाली की दादा मला खूप त्रास होतोय नाही का. तर 15 मिनिटात मी हे करता करता माझा घसा आपोआप थंड झाला नाही का. जी मला खूप जळजळ होत होती ती माझी जळजळ पूर्ण थांबली, आणि मग मला झोप लागून गेली नाही का. हे सगळं स्वामींचा जप केला, दादांचं स्मरण केलं, मग मला असं हे करता करता झोप लागली. हे मला कळलंच नाही का. सकाळी मी ते ऐकलेलं गीताशास्त्र ते सुद्धा माझं राहून गेलं नाही का. कम्प्लीट 7 वाजता मला जाग आली, मग मी पटकन घाई चालू केलं नाही का. म्हणजे पूर्ण त्रास माझा थांबून गेला नाही का. खूप सुंदर ताई. गुरूंची कृपा. बघा, जेव्हा आपल्याला तकलीफ होते ना, तेव्हा गुरु आपल्यावर जख्म घेऊन आपल्याला मतलब वो अपने को ठीक करते हैं और खुद पर जख्म लेते हैं, ऐसा होता है। और दादा की प्रत्येक मीटिंग में दादा बोलते हैं कि सिर्फ आप आवाज दीजिए, तो वो आपके साथ ही हुआ। श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, आता आपण प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये।